त्याप्रमाणे रेकॉर्डिंग आणि स्ट्रीमिंग आपण सुरू केलेलं आहे. आपण कार्यक्रम सुरू करू. अच्छा अच्छा. सुरू करते सर. हो फक्त बिलकुल आपल्या सुरू करा. वाचक पीठचे बोलणारे आलेले आहेत का तेवढं? हॅलो, वाचक पीठ तर्फे बोलणारे जे आहेत ते आलेत का? वाचक पीठ साधना कसपटे आणि योगिता राजकर मॅडम आलेले आहेत का? सावंत सर. हो मी आली आहे. हो आलेले आहेत. अच्छा अच्छा अच्छा. कसपटे मॅडम साधना आलेली दिसते, योगिता नाही दिसत आहे. ठीक आहे, तोपर्यंत होईल. नमस्कार सर्वांना. वाचक पीठ आयोजित आपली ही 39वी मासिक काव्य चर्चा आहे. या चर्चेमध्ये मी माधुरी चौधरी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज वाचक पीठ हे जे आहे हे फक्त चर्चेसाठी नाही तर एक चळवळ होऊ पाहत आहे आणि ह्या चळवळीचा एक भाग आपण असल्याचा आम्हाला मला एक सार्थ अभिमान आहे की मी या चळवळीचा एक भाग आहे. प्रतिभा सराफ यांच्या उमलावे आतुनीची ह्या काव्यसंग्रहावरती आज आपण इथं चर्चा करणार आहोत आणि यासाठी मी प्रतिभा सराफ यांना धन्यवाद देईल की त्यांनी आमच्या वाचक पीठाला त्यांच्या पुस्तकावरती चर्चा करण्याची अनुमती दिली आणि मला खरं तर अभिमान आहे माझ्या वाचक पीठचा की माझं वाचक पीठ असं इतक्या थरापर्यंत पोहोचलं आहे आता की कवींना किंवा लेखकांना वाटावं की ह्याच्यावरती आमचं पुस्तक चर्चेला जावं. हेच आमच्या कार्याचं जे आहे ते फलित आहे असं मला वाटतं आणि हे फलित भास्कर निर्मळ सर, महानोर सर, प्रिया, त्याच्यानंतर सावंत सर ह्यांच्या कष्टाचं फळ आहे. या सर्वांचं आज मी सुरुवातीलाच महिला आयोजक आहेत सर्वांचं इथं जे उपस्थित आहेत त्यांचे आभार मानते, कौतुक करते. प्रगल्भ, चिंतनात्मक आणि वैविध्यपूर्ण छटा असणाऱ्या अशा ह्या लेखिका आहेत. कवयित्री प्रतिभा सराफ यांच्या ह्या व्यासपीठावर आपल्या पुस्तकाची चर्चा व्हावी यासाठी आपण आता तयार आहोत. सुरुवातीला मी आमच्या ज्येष्ठ कवयित्री भगिनी शर्मिला गोसावी यांना आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी इथे आमंत्रित करते. शर्मिला गोसावी ताई. धन्यवाद. नमस्कार आपल्या सगळ्यांना. वाचक पीठ आयोजित 39वी ही दृक्श्राव्य साहित्य चर्चा इथे आपण अर्थात वेबिनार इथे आपण आयोजित केलेला आहे. आताच माझी मैत्रीण माधुरी चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे वाचक पीठची ही वाटचाल 3 वर्षापासून जी आपण सुरू केलेली आहे आणि नुकतंच आपण त्याचं ऑफलाईन सत्रही भरवलं होतं. त्यालाही सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि वाचक पीठ ही अशी एक चळवळ होऊ पाहत आहे आता की प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या संग्रहावर या वाचक पीठच्या वतीने चर्चा व्हावी आणि वाचक पीठच्या वतीने हा संग्रह किंवा ही काव्य चर्चा सर्वदूर पोहोचावी अशा प्रकारची आता धडपड म्हणजे लेखकांना जी वाटते. तर ही सर्व आयोजकांची धडपड आणि आयोजकांचं हे यश आहे की इथपर्यंत ही चळवळ येऊन ठेपलेली आहे आणि यासाठी ही चळवळ ही वाचक पीठ हे सर्वांनाच आपलंसं वाटतं. याचं कारण असं आहे की प्रत्येक जण याची आतुरतेने वाट पाहतोय की आज काहीतरी नवीन ऐकायला भेटणार आहे, नवीन संग्रहाविषयी चर्चा होणार आहे आणि आपण एकत्रितपणे किंवा एकट्याने जे संग्रह वाचतो त्यापेक्षा ही एकत्रित जी चर्चा होती ती अधिक परिणामकारक आपल्यापर्यंत येऊन पोहोचते आणि त्यामुळे तो संग्रह अधिक म्हणजे सक्षमपणे आपल्याला जाणून घेता येतो. अधिक सखोलपणे त्या संग्रहाबद्दलची आत्मीयता आपल्या मनात निर्माण होते. वाचक पीठने आजच्या ह्या चर्चेसाठी घेतलेला प्रतिभा सराफ यांचा हा संग्रह आहे. उमलावे आतुनीची या नावाने हा संग्रह 25 डिसेंबर 2021 रोजी प्रकाशित झालेला. खरे तर हा संग्रह 2022 या वर्षासाठीच्या चर्चेत अपेक्षित होता, परंतु वाचक पीठकडे आलेल्या संग्रहांना तारखा देता देता हा संग्रह राहून गेलेला आणि म्हणून हा चर्चेसाठी
तितकाच आवश्यक असलेला, काही अपरिहार्य कारणामुळे परंतु राहून गेलेला, परंतु ह्याची चर्चा होणं ही तितकंच अपरिहार्य, म्हणजे चर्चा होणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून हा संग्रह इथे चर्चेसाठी आता आपण मुद्दामून घेतलेला आहे. आणि खरं तर आज महिलां म्हणजे नाही का, सगळीकडेच 50% राखीव असं महिलांचं जे गणित मांडलं जातं, आणि आज 100% महिला राखीव म्हणून हा कार्यक्रम संपूर्णपणे महिला हाताळत आहे. हे वाचकपीठचं एक यश आहे. महिला जरी हा कार्यक्रम हाताळत असल्या तरीही पुरुष सदस्यांची असलेली उपस्थिती ही लक्षणीय आहे. तीही इथे जमेची बाजू आहे. आणि पुरुषांनी आमच्या या प्रयत्नाला दिलेला तो पाठिंबा आहे नक्कीच. आजच्या संग्रहासाठी ज्या प्रमुख अतिथी इथे उपस्थित होणार आहेत, वाचकपीठच्या वतीने कवयित्री साधना कसपटे आणि योगिता राजकर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे, त्यांचं मी स्वागत करते. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून संध्या लगड, कवयित्री सुजाता राऊत ठाणे येथील, त्या दोघींचंही मी वाचकपीठच्या वतीने हार्दिक असं स्वागत करते. आणि ज्येष्ठ कवयित्री आणि ज्या याच्या काव्य चर्चेसाठी ज्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, त्या कवयित्री अंजली कुलकर्णी यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करते. आणि आपणा सर्वांचं, सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचं वाचकपीठच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आणि या काव्य चर्चेची पुढील सूत्रे मी पुन्हा एकदा चौधरी मॅम यांच्याकडे सोपवते. आपणा सर्वांचे पुनश्च एक वार धन्यवाद. मॅडम आवाज येत नाही, आवाज येत नाही. ओके. खूप सुंदर असं प्रास्ताविक केलं शर्मिलाने. मला असं इथं नमूद करावं असं वाटतं की ज्या ताकदीची पुस्तकं आमच्या वाचकपीठवरती चर्चिली जात आहेत, तेवढ्याच ताकदीचे साहित्यिक सुद्धा आमच्या वाचकपीठ सोबत जोडले जात आहेत. आणि ही आमची जमेची बाजू आहे ह्या चर्चेसोबतच. म्हणजे एकदा का चर्चेला एखादा साहित्यिक इथं उपस्थित राहिला की तो आमच्या वाचकपीठ सोबत जोडला जातो आहे, आणि अशा प्रकारे आमचं वाचकपीठ वाढतं आहे. आणि आमची संपत्ती वाढते असं आम्ही म्हणू. वाचकपीठची संपत्ती अशा रीतीने वाढते, साहित्यिक संपत्ती. अगदी कमी वेळात आपण आपलं प्रास्ताविक मांडलं. अशाच ताकदीच्या दुसऱ्या साहित्यिका माझी मैत्रीण प्रिया धारुरकर यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वक्ते आणि कवी यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते. प्रिया धारुरकर. सगळ्यांना आजच्या चर्चेमध्ये नमस्कार. नेहमीच अतिशय ओघवत्या शैलीत विवेचन करणाऱ्या अंजली कुलकर्णी आज आपल्याला अध्यक्षस्थानी लाभलेल्या आहेत. त्यांचा परिचय थोडक्यात करून देते. खर तर प्रतिभा सहित सगळ्याच जणी अतिशय प्रतिभा संपन्न अशाच चौघी जणी आज आपल्याकडे आहेत. त्यांचा परिचय तसा बऱ्यापैकी आहे सगळ्यांना, पण तरीही एक औपचारिक कार्यक्रमाचा भाग म्हणून हा परिचय मला वाटतं गरजेचाही आहे. अंजली कुलकर्णी या MA मराठी असून कायद्याच्या पदवीधर सुद्धा आहेत. त्यांची एकूण 19 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यात मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, त्यानंतर संबद्ध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता असे 4 कविता संग्रह प्रकाशित आहेत. हृदयस्पर्शी संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या नितळ प्रेमाच्या कहाण्या हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रकाशित आहेत. पोलादाला चढले पाणी ही अनुवादित कादंबरी देखील त्यांच्या नावावर आहे. स्त्री स्वत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेख संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर अस्वस्थ शतकाच्या कविता, रक्तहीन क्रांती, समग्र, इनसाइडर ही त्यांची काही संपादित पुस्तकं आहेत. त्यांचा सामाजिक कर्तृत्वाचा आलेख देखील भरपूर मोठा आहे. अपराजिता हे डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कार्याचा वेध घेणारे पुस्तक जानेवारी 2019 मध्ये प्रकाशित झालेले असून, अजिंक्य राजा
हे विद्यमान विधान परिषद सभापती आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारे पुस्तक ऑक्टोबर 2022 मध्ये प्रकाशित झालेले आहे. लक्ष्मण लोंढे यांच्या देवासी जीवे मारिले या कादंबरीचे संक्षिप्त लेखन डिसेंबर 2018 मध्ये प्रकाशित झालेले आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून 1996 आणि 1998 सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा केशवसूत पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लोककवी यशवंत पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमताई देशमुख पुरस्कार, भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचा शारदा पुरस्कार, तुळसाबाई सोमाणी प्रतिष्ठान हिंगोली यांचा पुरस्कार, कामगार साहित्य परिषदेचा सह्याद्री पुरस्कार, नासी फडके प्रतिष्ठानचा पुरस्कार, गदी माडगुळकर प्रतिष्ठानचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत सामाजिक चळवळीत स्त्रियांचे योगदान या विषयावर त्यांच्या लेखमाला प्रसिद्ध झालेली आहे. त्यांची हिंदी, इंग्लिश आणि नेपाळी भाषांमधून कवितांचे अनुवाद प्रकाशित झालेले आहेत. बदलत गेलेली सही हा कविता संग्रह पुणे विद्यापीठात MA मराठी अभ्यासक्रमात 2000 ते 16 या कालखंडात अभ्यासक्रमात समाविष्ट होता. त्यानंतर गेल्या 6 वर्षांपासून 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता समाविष्ट आहे. त्या महाविद्यालयीन काळापासून युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्या आहेत. आंतरभारती संस्थेच्या पुणे शाखेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. सत्याग्रही विचारधारा मासिकात कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं असून त्या सल्लागार मंडळात सदस्य आहेत. लोकशाही उत्सव संस्थेत कार्यकारिणी सदस्य, शब्दामित्र साहित्य संस्थेच्या अध्यक्षा असं सातत्यानं विपुल वेगवेगळ्या कामगिरीवर कार्यरत असणाऱ्या अंजली कुलकर्णी या उत्तम कवयित्री देखील आहेत. यानंतर आजच्या आपल्या काव्यचर्चेत एक मिनिट प्रिया माधुरीताईंचा माईक ऑन आहे, त्याचं डिस्टर्बिंग होत आहे. माधुरीताई तुमचा माईक ऑफ करा. हा, थँक्यू. यानंतर आजच्या काव्यचर्चेत सहभागी झालेल्या सुजाता राऊत या वक्त्या यांची ओळख करून देते. MCOM, BEd आणि MA मराठी साहित्य अध्यापन क्षेत्रात त्या कार्यरत असून बांद्रा येथील महाविद्यालयात अकाउंटन्सी विषयाचे अध्यापन करतात. हे मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की अकाउंटन्सी आणि पुन्हा साहित्य हे गणित फार सुरेख आहे समीकरण. त्यांची प्रकाशित पुस्तकं रॉब युंग यांच्या एक्स्ट्रा 1% या पुस्तकाचा प्रयत्ने धरू यशपंथ हा अनुवाद प्रसिद्ध आहे. उगमाकडे जाताना हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित असून या पुस्तकाला 3 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. संध्या यादव यांच्या कवितांचा अनुवाद स्वतःपासूनच दुरावताना प्रकाशित आहे. मातीत मिसळण्याची गोष्ट हा ललित लेख संग्रह प्रकाशित आहे. कथा, कविता, ललित लेखन, समीक्षा अनेक मासिके दिवाळी अंकात वर्तमानपत्रात प्रसिद्ध आहेत. त्यानंतर आकाशवाणीवर कविता वाचन, सर्वभाषिक कवी संमेलनात सहभाग, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वाणिज्य शाखा 12वी साठी पाठ्यपुस्तक लेखन व अनुवाद देखील त्या करतात. उगमाकडे जाताना या कविता संग्रहाला मिळालेले पुरस्कार को मसापचा वसंत सावंत पुरस्कार, अग्रणी प्रतिष्ठान पुरस्कार आणि मोहिनीराज पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. यानंतरच्या आपल्या दुसऱ्या वक्त्या आहेत संध्या लगड. या देखील उत्तम कविता लेखन करतात. ललित लेखनही वाचनीय असतं यांचं. लोकसाहित्य, आदिवासी साहित्य विषयांचा त्यांचा अभ्यास असून त्यावर प्रबंध लेखनही केलेलं आहे. त्यांची कथा, काव्य, नाट्य, अभिवाचन यावरची काही पुस्तक परीक्षणे देखील प्रकाशित आहेत. हौशी रंगमंच या माध्यमातून नाटकातूनही त्या काम करतात. त्या व्यवसायानं इंटेरियर डिझायनिंग असून डेकोरेशन. व्यवसायासंदर्भात प्रहार या वृत्तपत्रात त्यांनी सदर लेखन केलेलं आहे.
ETV या मराठी चॅनलवर या संदर्भात त्यांचे इंटरव्ह्यू देखील झालेले आहेत. त्यानंतर आजच्या आपल्या ज्यांच्या काव्यसंग्रहावर आजची ही चर्चा होतीये उमलावे आतूनच, या काव्यसंग्रहाच्या कवयित्री प्रतिभा सराफ यांचा परिचय करून देते. खरं तर प्रतिभा, अंजली यापूर्वी आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत, सुजाता पण आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे या तिघींचाही तसा बऱ्यापैकी परिचय वाचक पीठला आहेच. MSc भौतिकशास्त्र असून या व्याख्याता आहेत मुंबई कॉलेजमध्ये. त्यानंतर त्यांची प्रकाशित पुस्तकं मात्र एक नाही हा काव्यसंग्रह, मातीत पूर्णत्वानं रुजण्यापूर्वी हा दुसरा काव्यसंग्रह, त्यानंतर दुःख माझे कोवळे हा गझल संग्रह, माझा कोणीतरी हा ललित लेख संग्रह, सलग 5 दिवस कथा संग्रह, कादंबरी जगताना ही कादंबरी, त्यानंतर सहज संवाद ही व्यक्तिचित्रणे. असं वेगवेगळ्या लेखनात त्यांची मुसाफिरी सातत्यानं चालू असते. त्यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा आश्वासक साहित्यिक पुरस्कार, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा वृत्तपत्र लेखन विशेष उल्लेखनीय पुरस्कार, कथा, कविता, लेख, पुस्तके यांना सुमारे 47च्या वर पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाची नियामक मंडळ सदस्य, त्यानंतर कोमसा प व अनेक संस्थांमध्ये अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सूत्रसंचालन, त्यानंतर आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन विज्ञान काव्य स्पर्धा वगैरेचे आयोजन व परीक्षक, विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा वगैरे मध्ये त्यांचा सहभाग असून अनेक पदे त्यांनी भूषवलेली आहेत. साहित्य विषयक इतर उपक्रमातही आपण त्यांना सातत्याने अनुभवतो. त्यात आकाशवाणी, दूरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये त्या असतात. अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग असतो. मी प्रतिभा, माझी प्रतिभा हा स्वरचित कवितांवर आधारित 1 तासांचा कार्यक्रम त्यांचा उल्लेखनीय असाच आहे. मॅजेस्टिकच्या ललित या अंकात दृष्टिक्षेप सदर चालू असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. आगामी त्यांचं निवडक गझलांची ध्वनिमुद्रिका, त्यानंतर अनाकलनीय नावाचा कथा संग्रह येतोय, कविता संग्रह येतोय अस्तित्व नावाचा, मिठू मिठू हा बाल कथा संग्रह देखील त्यांचा आलेला आहे. ही सातत्यानं काही ना काहीतरी लिहित राहणारी कवयित्री, हिचा पुढे गझल प्रबंधाचा देखील अभ्यास चालू आहे. तिला शुभेच्छा देऊन मी हे ओळख सत्र थांबवते. धन्यवाद माधुरी. खूप छान. इतक्या दिग्गज कवयित्री आपल्या आज व्यासपीठावरती आहेत. खरं तर अगदी समुद्रातून मोती वेचावे तसं त्यांचा मोती वेचून वेचून परिचय प्रियाने करून दिलेला आहे आणि मोजका पण परिपूर्ण असा परिचय करून दिला. प्रिया, खरंच खूप खूप सुंदर परिचय. धन्यवाद तुला आणि अभिनंदन तुझं. विपुल असं लेखन आणि विपुल अशा शब्द भंडार असलेल्या आपल्या आजच्या सशक्त अशा कवयित्री प्रतिभा सराफ यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि 2 कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते. प्रतिभा सराफ. सर्वांना प्रतिभा सराफचा आदरपूर्वक नमस्कार. सर्वांना प्रतिभाचा आदरपूर्वक नमस्कार. वाचक पीठाने आज माझ्या कविता संग्रहावर उमलावे आतुनीचं वर काव्य चर्चा ठेवली, यासाठी सर्वप्रथम वाचक पीठाचे भास्कर निर्मा सर आणि पूर्ण टीमचे आभार मानते. वर्धापन म्हणजे माझ्या कवितांच्या आशयावर सगळेच जण बोलणार आहेत, त्यामुळे मी थोडस संग्रहाविषयी बोलू इच्छिते की आजच्या काळामध्ये ग्रंथालीने अगदी व्यवस्थित मानधन देऊन हे पुस्तक प्रकाशित केलं आणि तेही त्यांच्या सर्वात महत्वाच्या दिवशी, म्हणजे त्यांचा ज्या दिवशी वर्धापन दिन असतो त्या दिवशी. तर त्याबद्दल ग्रंथालीचे सुरुवातीलाच आभार मानते.
ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अशी या संग्रहाला प्रस्तावना दिलेली आहे. तर ही प्रस्तावना म्हणजे सुद्धा कविता क्षेत्रातला एक महत्वाचा असा लेख आहे आणि त्यासाठी त्यांचे या निमित्ताने आभार मानते. मला अत्यंत आवडणाऱ्या अशा कवयित्री आहेत उषाताई मेहता आणि त्यांनी शुभेच्छापर आशीर्वाद या संग्रहासाठी दिलेले आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये जी सूत्रसंचालन करतीये कवयित्री माधुरी चौधरी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी प्रिया धारुळकर, शर्मिला गोसावी, साधना कसपटे, योगिता रायकर, मनीषा गायकवाड या सगळ्यांचे आभार मानते. आणि मला आनंद होतोय की माझ्या खूप जवळच्या अशा ज्या मैत्रिणी आहेत, सुजाता राऊत आणि संध्या लगड, या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत आणि मला उत्सुकता आहे की त्या आज काय बोलणार आहे. आजच्या काळाची अत्यंत आघाडीची कवयित्री म्हणजे आणि समीक्षक अंजली कुलकर्णी आज माझ्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभली आहे. तर याचाही मला खूप आनंद होत आहे. माझ्या मैत्रिणी आहेत रजनी कुलकर्णी आणि पुष्पाताई कोल्हे, या पण या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांबरोबर त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. त्यांचे आभार. आणि मी जास्त बोलत नाही कारण बाकी सगळेजण माझ्या कविता संग्रहावर बोलणार आहे, त्यामुळे मी सरळ माझ्या कवितेकडे वळते. 2010 साली माझा कविता संग्रह आल्यावर मध्ये तब्बल 12 वर्ष गेली आणि 12 वर्षानंतर हा 99 कवितांचा संग्रह आलेला आहे. त्यातली एक कविता, सहज वावरते बाई. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. तिला माहित असतं घरात कुठे आहे मेणबत्ती आणि काडेपेटी. तिला माहित असतं घरात कुठे आहे काडेपेटी आणि मेणबत्ती. ती धडपडत नाही ती शोधताना ती लावताना. ती धडपडत नाही ती शोधताना ती लावताना. क्षणात घर उजळून निघतं. क्षणार्धात घर उजळून निघतं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. बाईचं अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही. बाईचं अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही. अंधार झाल्यावरही आणि उजेड आल्यावरही. अंधार झाल्यावरही आणि उजेड आल्यावरही. दुसरी कविता सादर करते ज्याचे नाव आहे खिडकी आणि पडदे. धन्यवाद दिलीप सर. खिडक्या आणि पडदे. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही घराची. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही घराची आणि जराही सरकवायचे नाहीत पडदे. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही घराची आणि जराही सरकवायचे नाहीत पडदे. तळमजल्यावरचं घर विकून टोले गंज इमारतीत घेतलं हे घर मोठी झेप घेऊन. तळमजल्यावरचं घर विकून टोले गंज इमारतीत घेतलं हे घर मोठी झेप घेऊन. केवळ स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खूप नैसर्गिक हवा घरात खेळावी म्हणून. केवळ स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खूप नैसर्गिक हवा घरात खेळावी म्हणून. आता मात्र दिवसा सुद्धा घरात विजेचे दिवे आणि एअर कंडिशन चालू. आता मात्र दिवसा सुद्धा घरात विजेचे दिवे आणि एअर कंडिशन चालू. पापण्यांचे पडदे उघडतात अनेक खिडक्या लॅपटॉपच्या एकामागून एक. पापण्यांचे पडदे उघडतात अनेक खिडक्या एकामागून एक लॅपटॉपच्या. मग चालत राहतो तिचा आभासी जगताशी संवाद. मग चालत राहतो तिचा
आभासी जगताशी संवाद, अशा वेळेस मी मात्र टाळते वास्तवातील वाद आणि संवाद. अशा वेळेस मी मात्र टाळते वास्तवातील वाद आणि संवाद. किती सहजपणे तोडून टाकले तिने संबंध निसर्गाशी. किती सहजपणे तोडून टाकले तिने संबंध निसर्गाशी आणि आत बाहेरच्या माणसांशी सुद्धा. आणि घरातल्या आत बाहेरच्या माणसांशी सुद्धा गुदमरून टाकते एक जाणीव. गुदमरून टाकते एक जाणीव की मुलीमध्ये माझेच रक्त वाहत असते. गुदमरून टाकते एक जाणीव की मुलीमध्ये माझेच रक्त वाहत असते. आता तरीही मनाचे पडदे आम्हा दोघींमध्ये. आता तरीही मनाचे पडदे आम्हा दोघींमध्ये. कोणालाही न दिसणारे, कोणालाही न जाणवणारे, कोणालाही न दिसणारे, कोणालाही न जाणवणारे. धन्यवाद. खूप छान प्रतिभा. धन्यवाद. खूप सुंदर कविता ताई, खूप खूप सुंदर. बाईचे अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही. हे खरंच अगदी डोळ्यासमोर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य उभं करणारी कविता. त्याच्यानंतर अशा वेळेस मी मात्र टाळते वाद आणि संवाद, हे एका स्त्रीच्या आयुष्याची दुसरी बाजू. अगदी सशक्तपणे तुमची लेखणी व्यक्त झालेली आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि तुम्ही कविता सादर केल्यात. खरं तर तुमच्या कवितेबद्दल ऐकायला आम्हाला आवडलं असतं, पण ठीक आहे. यानंतर आमच्या वाचकपीठ तर्फे आम्ही सर्व सदस्य पुस्तक वाचत असतो, त्याच्यावरती चिंतन करत असतो, पुस्तक मागवतो, वाचतो. आमच्यापैकी 2 सदस्य मात्र आपले इथं मत व्यक्त करतात, पण सर्व सदस्य हे पुस्तक वाचतात, विकत घेतात, वाचतात आणि कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय आमचे सदस्य आहेत मांडण्याचा प्रयत्न करत असतात. या व्यक्त होण्यासाठी मी प्रथम वाचकपीठच्या सदस्य कवयित्री साधना कसपटे महानूर यांना आमंत्रित करते. साधनाताई. धन्यवाद. आवाज साधना येतो? कसपटे ताई, आवाज येतोय का? हो हो बोला. येतोय ताई, येतोय. ओके ओके ओके. सर्वांना शुभ संध्याकाळ. सर्वप्रथम वाचकपीठचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला या कविता संग्रहावर बोलण्यासाठी संधी दिली. तर अजिबात वेळ न घेता मी सुरू करते. कालच मी हा कविता संग्रह वाचला, उमलावे आतुनीच. खर तर सध्याचा काळ हा डिजिटल काळ आहे, त्यामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर अनेक विषयांवरील व्हिडिओज आपण सातत्याने बघत असतो आणि त्यात मोटिवेशनल व्हिडिओचं तर फार जास्त क्रेज आलेलं आहे. मोटिवेशनल स्पीकर ओरडून ओरडून बोलत असतात, प्रेरित करत असतात. मग अपयशाने आणि जबाबदाऱ्या निभावून दमलेली, कोलमडलेली माणसं इन्स्पायर होतात आणि अचानक अंगात जोश येतो. खूप काही करावंसं वाटतं आणि त्यातले काही लोक ऍक्च्युली प्रॅक्टिकली ऍक्शन घ्यायला सुद्धा सुरुवात करतात. पण काही काळाने काय होतं की तो जो उत्साह असतो तो उतरतो आणि लोक पुन्हा जिथून आले होते त्याच स्थितीत येतात. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रेरणा ही कधीही बाहेरून घ्यायची गोष्ट नाहीये, ती आतून यावी लागते. स्वतःच्या आत प्रेरणेचा स्रोत असावा लागतो, ती आतून उमलावी लागते. आणि या पुस्तकासारखीच आहे ती प्रेरणा म्हणजे. आणि जे पुस्तकाचं शीर्षक आहे की उमलावे आतुनीच, अतिशय सुंदर आणि समर्पक असं शीर्षक मला वाटलं. आणि शीर्षक हेच सांगते की आतून उमला, अंतर्मुख व्हा. वाचकाला अंतर्मुख करणारा हा कविता संग्रह आहे. स्त्री मनाचा वेध घेणारा आणि प्रामाणिकपणे तिचं म्हणणं मांडणारा हा कविता संग्रह आहे. अगदी पहिल्या कवितेपासून मनावर छाप निर्माण होत जाते. अगदी छोटीशीच पण अर्थपूर्ण कविता आहे. कवितेचं शीर्षक काठ आहे. त्याच्या सोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो हा जोडा. मी मनात म्हणते सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात, पण ते काठ साडी नेसणारणीला कुठे आणि किती टोचतात ते तिचं तिला माहीत.
म्हणजे असं म्हणतात ना, की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल डायरेक्टली बोलूच शकत नाही. कारण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तर ही कविता मला खरं खूप अंतर्मुख करणारी वाटली, की म्हणजे वरून दिसतं तसं ॲक्चुअलमध्ये रिअलमध्ये असेलच असं नाहीये. तर कवयित्रीची मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांचा जो निर्भीडपणा आणि प्रामाणिकपणा आहे. म्हणजे आपल्या समाजात कसं असतं, की कवी किंवा कवयित्री लोकांकडे वेगळ्याच दृष्टीनं पाहिलं जातं. उदाहरणार्थ समजा एखाद्यानी प्रेम कविता लिहिली, तर असंच मानलं जातं, की तो व्यक्ती स्वतः प्रेमात आहे म्हणून त्याला प्रेमाची कविता सुचली किंवा त्याने ती लिहिलेली आहे. म्हणजे कविता काल्पनिक असू शकते हा विचार असतो, पण तो फार दुय्यम असतो. त्यामुळे एखादी व्यक्तिगत कविता लिहिणं हे मला थोडं धोकादायक वाटतं. कारण त्या कवितेचे संदर्भ हे डायरेक्ट कवीच्या किंवा कवयित्रीच्या खाजगी आयुष्याशी जोडले जातात. अशा वेळी कवयित्री प्रतिभा सराफ यांनी बायका, फ्रेंडशिप बँड, संसार, पिढी, खिडक्या आणि पडदे सारख्या कविता लिहिण्याचं धाडस केलं याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. कारण त्या कविता जर लक्ष देऊन वाचल्या ना, तर म्हणजे त्यात खूप सारे गर्भित अर्थ दडलेले आहेत. कदाचित असंही असू शकतं, की कवयित्रीच्या वैयक्तिक आयुष्यातील ते अनुभव नसतील. त्यांनी ते आजूबाजूला बघितले असतील, निरीक्षण केलं असेल किंवा इतरांचे ऐकले असतील, अनुभवले असतील. पण त्यांनी ते मांडलं म्हणजे अगदी जवळच्या माणसांच्या किंवा नातेवाईकाच्या, समाजाच्या प्रतिक्रियांना न घाबरता मनात येणारी गोष्ट लिहायला हिंमत लागते आणि ती त्यांनी दाखवलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांचं खूप कौतुक. त्यांची कविता समज मध्ये 2 ओळी आहेत. जे काही बोलता येत नाही, पण सहज येतं माझ्या कवितेतून. मुळात ज्यांना फार बोलता येत नाही तेच कविता लिहितात असं मला वाटतं. आणि त्यांच्या या 2 ओळी वाचून ते मला खरं वाटलं. वाचकांना आतून उमलण्यासाठी प्रेरित करणारा हा कविता संग्रह आहे. लेखिका खरंच खूप सुंदर लिहिते. म्हणजे स्त्री जरी एक असली तरी तिच्या आतमध्ये सुद्धा अनेक स्त्रिया दडलेल्या असतात. म्हणजे कधी आई असते, कधी बायको असते, कधी मैत्रीण असते, कधी सून असते आणि ती या वेगवेगळ्या नात्यातून जात असते. तर त्या तिच्यामध्ये दडलेले अनेक तिचे रंग त्यांनी या काव्यसंग्रहामध्ये दर्शवलेले आहेत आणि ते अतिशय खूप छान पद्धतीने दर्शवलेले आहेत. तर मला असं वाटतं की कवयित्रीला एक वरदान मिळालेलं आहे, की म्हणजे सहज साध्या शब्दातून कविता कशी साकारली जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा काव्यसंग्रह. म्हणजे कांदा कापण्यावर कविता होऊ शकते त्यांच्या कवितेमध्ये, खिडकी पडद्यांवर कविता होऊ शकते, साध्या आपण साडीला ज्या पिना लावतो त्याच्यातून सुद्धा कविता त्यांनी साकारली. आणि ते वाचत असताना कित्येक वेळा असं वाटतं की हा प्रसंग अरे आपण इकडे बघितलाय किंवा ही गोष्ट घडते, हे फार जेन्युअन आहे. पण त्याच्यात सुद्धा मार्मिक कविता त्यांनी तयार केलेली आहे. त्याचं मला खूप खरंच कौतुक वाटलं. खूप छान लिहितात. मला वाटतं की लेखिकेने इथून पुढेही असंच सातत्याने लिहित राहावं आणि आमच्यासारख्या वाचकांना ते वाचन मिळावं अशी अपेक्षा आहे. लेखिकेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच लिहित राहा, उमलत राहा, आतून बहरत राहा. वाचक पीठने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर रसग्रहण केलं साधनाताई तुम्ही. जरीचे काठ, किती सारा भावार्थ त्या जरीच्या काठांमध्ये आहे. हा कवयित्री सोबतच तुम्ही सुद्धा छान उलगडून दाखवला तुमच्या 2 मिनिटांच्या वक्तव्यामध्ये. तसंच स्त्रीचे अनेक रंग ह्या कविता संग्रहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात असं सुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल सांगितलं. प्रेरणा ही आतून यायला हवीत आणि ही प्रेरणा कवयित्री आपल्याला ह्या कवयित्रीच्या ह्या काव्यसंग्रहातून आपल्याला मिळते आहे. आपण अगदी आतून उमलून येतो आहे. हा भावार्थ तुम्ही या कविता संग्रहाचा आम्हाला उलगडून दाखवला. धन्यवाद ताई. या नंतरच्या पुढच्या आपल्या बोलणाऱ्या व्यक्ती आहेत कवयित्री योगिता राजकर वाई इथून. मी त्यांना आमंत्रित करते. योगिता राजकर ताई. नमस्कार. आहेत सन्माननीय. का योगिता राजकर? हा, आवाज येतोय का? हो, येतो, बोला. हा, येतोय येतोय.
सन्माननीय व्यासपीठ आणि या काव्य चर्चेसाठी उपस्थित सर्व रसिक बंधू आणि भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. वाचकपीठ आयोजित 39वी दृकचित्र मासिक काव्य चर्चा उमलावे आतुनीच या कवयित्री प्रतिभा सराफ यांच्या काव्यसंग्रहावर होत असून मी डॉक्टर योगिता राजकर वाई येथून या काव्यसंग्रहावर अभिप्राय देत आहे. उमलावे आतुनीच हा प्रतिभा सराफ यांचा काव्यसंग्रह 25 डिसेंबर 2021 रोजी ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केला असून मुखपृष्ठ निकिता सराफ यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलेले आहे. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची या काव्यसंग्रहाला दीर्घ आणि अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली असून उमलावे आतुनीच या काव्यसंग्रहात एकूण 99 कवितांचा समावेश केलेला आहे. बहुतांश कविता ह्या मुक्त छंदात असून काही मोजक्या कविता छंदबद्ध आहेत. प्रतिभा सराफ यांचा हा तिसरा काव्यसंग्रह असून मध्ये खूप काळ लोटलेला आहे. तसेच कवयित्रीच्या आयुष्यातही खूप काही घडून गेलेले आहे. नियतीचे आघात झाले तरी त्यानंतरची अस्वस्थता, खळबळ, वादळ शमलेले नाही असं हा काव्यसंग्रह वाचताना जाणवते. स्त्री मनात उमटणारे अनेक अस्वस्थ हुंकार, एकटेपणाची जाणीव, बोचणारे प्रश्न, हरवलेले नाते, वेदना, दुःख, बाईपणाचा जाच, हरपलेला संवाद याबाबतचे असंख्य प्रश्न कवयित्री विचारत राहते. त्याची उत्तरही ती शोधण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळ्या नातेसंबंधातून या कविता आपल्यापुढे उलगडत जातात. मुलगी आणि आई या नातेसंबंधांवरील कवितेत ती मुलीची मैत्रीण बनते. मग तिला समजून घेणं कवयित्रीला सोपं जातं. तरी पण मागच्या पिढीने आपल्याला का बरं समजून घेतलं नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो. पिढी या कवितेत हे दुःख व्यक्त झाले आहे. दुसरीकडे आपली मुलगी खिडक्या पडदे लावून आभासी जगात रमते, पण घरातील माणसे, निसर्ग यांच्याशी असलेला बंध किती सहज तोडते ही जाणीव कवयित्रीला अस्वस्थ करते. आभासी जगात रमणाऱ्या या मुलांना रोजच्या जगण्याशी मेळ घालता येत नाही. शिवाय आताच्या पिढीतील मुली बर्थडे पार्ट्यात रमतात. त्यांचं भविष्य कसं असेल या प्रश्नानेही कवयित्रीचं मन हळहळतं. तर आई मला खिडकी उघडू देशील ना ग या कवितेत मुलगी आपल्या आईकडे जगाकडे पाहण्यासाठी हट्ट धरते. आई आपल्या घराला खिडकी आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे. या कवितेतील ओळी अतिशय सुंदर असून बाहेरच्या जगाकडे पाहण्याचा हट्ट मुलगी आईकडे करत आहे. तर आपल्या मुलीमध्ये काळानुसार बदल होतोय. ती आपल्याशी का बरं बोलत नाही. शाळेत असताना खूप बोलायची आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर मात्र ती आता शांत का बरं झाली हाही प्रश्न कवयित्रीला भेडसावतोय. मुलगी आणि आई नातेसंबंधातील असे सूक्ष्म ताणीबाणे या कवितांमधून उलगडतात. तसेच मनातील अव्यक्त सल, एकटेपण, डावलले गेल्याचे दुःख, असहाय्यता या भावना, पाऊस आणि मी, सहज वावरते बाई, माझ्या देखत, वाट पाहते, तुझं नसून असणं, तोरण, पहिलं तीर या कवितेमधून उलगडते. पिना या कवितेत मनातील सल व्यक्त करताना कवयित्री म्हणतात, बाई कितीतरी पिना लावते निऱ्यांना, बाई कितीतरी पिना लावते निऱ्यांना, पदराला आणखी कुठे कुठे, शरीराच्या एका अवयवांना पूर्ण झाकण्याच्या प्रयत्नात तिच्या मनावरच्या पिना कोणालाही दिसत नाहीत. तिच्या मनावरच्या पिना कोणालाही दिसत नाहीत. इथं मनावरच्या पिना हा शब्द संहिता आपल्याला खूप काही सांगून जाते. तसंच बायका संसारात रमतात, आपलं स्वत्व विसरतात, स्त्रीपणाचं दुःख अंगावर मिरवत जगतात, पुरुषांच्या हातातील कळसूत्री बाहुल्या बनतात, केवळ चौकटीतच अडकून पडतात, स्वतःला काय हवं यापेक्षा आपल्या पुरुषांची मर्जी सांभाळतात, त्यातच आपल्या आयुष्याची सार्थकता मानतात. म्हणूनच कवयित्री बायका या कवितेत म्हणतात,
नेमके कोणते मसाले भरतात बायका स्वतःच्या आत, हे सुद्धा फार सुंदररित्या कवयित्रीने मांडले आहे. बायका जमतात, हसतात, खिदळतात, पुन्हा पुन्हा एकमेकींना भेटत राहतात. कशासाठी बरं? तर आपल्या मनातील यातना, दुःख कुणालाच दिसू नयेत याची काळजी त्या घेत राहतात आणि पुन्हा पुन्हा भेटत राहतात. शिवाय आपल्या पुरुषांनाही आपलं मन कळत नाही, म्हणून भीती या कवितेमध्ये कवयित्री म्हणतात, हक्काच्या पुरुषालाही कळू शकत नाही तिच्या बंद डोळ्यात खोल दडलेलं गुढ. म्हणजे स्त्री समजून घेण्यात पुरुष कमी पडतात किंवा समजतच नाहीत, स्त्रिया त्यांना समजतच नाहीत, अशा आशयाची ही कविता आहे. तसेच वेगवेगळ्या नातेसंबंधांचा उल्लेख करताना त्याच्या आणि तिच्या नात्यातील पूर्णता, एकमेकांना समजून घेणं, वास्तवातील जगणं, त्याच्या चाहुलखुणा, समंजसपणा, निर्लेपता, दोघांमधील नात्यातील एकरूपलेलं मन आणि कातरवेळी आठवणीमध्ये रमलेलं मन, अशी असंख्य कोलाज चित्रे या कवितेमधून कवयित्री उलगडते. आत्मनिर्भर स्वावलंबी असूनही ती शेवटी दुःखी का बरं असते, हा सुद्धा प्रश्न तिला शेवटी भेडसावतोच. तर जाणीवने नेवेत रुजलेलं पती पत्नीचं नातं मुक्ती या कवितेमध्ये दिसते. आतापर्यंतच्या कवितांमध्ये सासू सासरे हा विषय कधी वाचनात आला नव्हता, पण कवयित्री अगदी सहज सासू सासरे यांच्या अस्तित्व खुणा सासू सासरे आणि मी या कवितेमधून सहज रेखाटताना दिसते. एक माणूस म्हणून वेगवेगळ्या नातेसंबंधांचा विचार करताना कवयित्री अतिशय संवेदनशील मनानं या कविता आपल्यापर्यंत पोहोचवते आणि अतिशय सहज सोपी भाषा, रोजच्या जगण्यातील बोलण्यातील भाषा या कवितेमधून आपल्या समोर येते. त्यामुळे आपण कवितेशी लगेच रिलेट होतो किंवा ती कविता आपलीच होऊन जाते. कवितेशी जुळलेली नाळ कवितेशी संवाद साधणे, तिचे कवितागत होणे हे शब्दातीत आहे. कवितेच्या माध्यमातून ती आपल्याला खूप काही सांगत राहते. प्रश्न, मोहर, सुरू होता पावसाळा, कविते तू, निरागस कविता या कवितांमधून असे चिंतन व्यक्त होते. कवितेबद्दल सांगताना कवयित्री म्हणतात, कविता कुठं शोधायची असते, तर दोन शब्दांच्या मधल्या जागेत सामावलेली असते कविता. त्या मधल्या जागेमध्ये कविता आपण शोधायची असते. काही कविता स्वगत म्हटल्याप्रमाणे आहेत, तर आईचा संदर्भ घेऊन मागच्या पिढीतील आई आपल्या मुलीला उपदेश करताना म्हणते, अगं भूतांना नाही, जित्या माणसांना घाबरलं पाहिजे तुम्ही. आणि मग कवयित्री म्हणतात, बाई झाल्यावर आईच्या बोलण्याचा अर्थ कळतोय. इतकं सुंदररित्या त्यांनी ते मागची पिढी आणि पुढची पिढी असं रिलेट करून खूप छान व्यक्त केले. आणि तसंच आई आणखीन काय सांगते मुलीला, की कोणतंही नातं अक्षय असतं, आई म्हणायची, फक्त नैसर्गिक झीज समजून घ्यायला हवी. इतक्या साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये हे पिढ्यांचं एकमेकांशी रिलेट होणं खूप सुंदररित्या कवयित्री मांडते. शेवटी मला आवडलेली शीर्षक कविता, या काव्यसंग्रहाचं शीर्षक आहे उमलावे आतुनीच. उमलावे आतुनीच रोज एक नवे फूल, माळावी मनानेही रोज एक नवी झूल. हे कविता वाचताच मला सुधीर मोघे यांची लहरे नमी बहरे नमी फिरुनी पुन्हा जन्मे नमी या गाण्याची आठवण झाली. हाच आशावाद ही कविता जागवते, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देते आणि आपल्या मनाला एक नवी उमेद देते. पिना, फ्रेंडशिप बँड, लिंक, सीसॉ, बायोमेट्रिक या शीर्षकांच्या कविता जरी असल्या तरी काव्यसंग्रहातील आशयाला कुठेही बाधा येत नाही. एकूणच काव्यसंग्रहात स्त्रीच्या अस्वस्थ मनाची सूक्ष्म आंदोलने कवयित्रीने रेखाटली असून तिच्या भावविश्वातील घर, मुलगी, पती, सासू सासरे, मित्र, कविता, बायका या विषयांभोवती या कविता फिरत राहतात आणि आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात.
स्त्री पुरुष नातेसंबंधातील ताणेबाणे सूक्ष्म हेलकावे चित्रित करतात. अतिशय पारदर्शीपणे कवितेतील ती व्यक्त होते. आणि सर्वात असूनही शेवटी माणूस एकटाच असतो, नियतीच्या हातात आपले आयुष्य झुलत असते आणि जगणे अटळ असल्याने कवयित्री कवितेचे बोट पकडून चालत राहते. या प्रवासातील कवयित्रीला सापडलेला कवितेचा सूर आश्वासक असून तो आम्हाला विचार अंतर्मुख करतो. या विचारासह मी निरोप घेते. धन्यवाद. खूप सुंदर धांडोळा घेतला ताई तुम्ही ह्या काव्य संग्रहाचा. अगदी अभ्यासपूर्ण असं तुमचं वक्तव्य झालं. नियतीच्या आघातांचे हुंकार आणि बाईपणाचा जाच हे प्रश्न ह्या कविता संग्रहामध्ये कवयित्री मांडताना आपल्याला दिसते असं आपण मांडलं. तसंच मागच्या पिढीने आपल्याला का समजून घेतलं नाही ही खंत जशी प्रतिभाताईंना आहे, तसंच मला वाटतं त्यांच्या वयाच्या आपल्या सर्वांनाच ती खंत बोचत राहते. पण ते मांडण्याचं धाडस मात्र प्रतिभाताईंनी दाखवलंय. खूप खूप अभिनंदन तुमचं दोघींचं. आपल्या चर्चासत्राच्या आता मुख्य कार्यक्रमाकडे आपल्याला वळायचं आहे, पण त्याआधी आजच्या आपल्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचं काहीतरी नेट प्रॉब्लेम असल्यामुळे आपण जे मुख्य वक्तव्य करणारे आहेत त्यांच्या आधी त्यांचं भाष्य घेऊया. मॅडम यांना ऐकण्यासाठी आपण सगळेच खरं तर उत्सुक आहोत. मी त्यांना त्यांचे अध्यक्षीय भाषण करण्यासाठी निमंत्रित करते. अंजली कुलकर्णी मॅडम. अंजली कुलकर्णी मॅडम आहेत, जॉईन झालेले आहेत. अंजली मॅडम. हा, धन्यवाद. ऐकू येत आहे का? ऐकू येत आहे? हा येते. हो. सकाळपासून थोडा येतंय. नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला थोडी शंका येत होती की काय म्हणून. तर पण आता बहुतेक प्रॉब्लेम यायचा नाही असं दिसत आहे. मी माझं बोलून घेते म्हणजे मग नेट गेलं तरी मी म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार. आणि नंतरही नेट असेल तर मी नक्कीच ते म्हणजे ऐकणारच आहे. पूर्ण कार्यक्रम मला ऐकायचाच आहे. सर्वांना नमस्कार. वाचकपीठ या उपक्रमाबद्दल सुरुवातीला बोलते की एक अतिशय उत्तम उपक्रम मला वाटतं 2 की 3 वर्ष सुरू आहे. आणि हा उपक्रम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचा आहे ऑनलाईन उपक्रमांमधला. कारण त्याच्यामध्ये एका वृत्ती गांभीर्यानं सगळा साहित्य चर्चा ही सुरू असते. एकेका कविता संग्रह घेऊन त्याच्यावरती सांगोपांग चर्चा इथे घडवली जाते. हे मला खरोखरच खूप महत्वाचं वाटतं. आणि ही चर्चा अशी घडणं हे साहित्याच्या समीक्षेच्या क्षेत्रामध्ये भर घालणारच एक समृद्धी आणणारी असा हा उपक्रम आहे. त्यामुळे या उपक्रमाशी संबंधित सर्व आयोजकांचं मी अभिनंदन करते. आणि मागे पण मी याच्या अगोदर सुद्धा एकदा वाचक पीठामध्ये सहभागी झाली होते. कैलास दौंड यांच्या पुस्तकावरती तेव्हा मी बोलले होते. आणि आज प्रतिभा सराफ यांच्या कविता संग्रहावरती बोलण्याची संधी मला पुन्हा एकदा प्राप्त झालेली आहे. तर ती संधी दिल्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या आयोजकांचे आभार मानते. आत्ताच खर तर संध्या लगड आणि योगिता राजकर यांनी या छान बोललेल्या आहेत. दोघींचंही मला छान ऐकायला मिळालं. आणि नाही, साधना कसपटे बोलल्या मला वाटतं. साधना कसपटे आणि योगिता राजकर आणि संध्या लगड आणि सुजाता राऊत यानंतर बोलणार आहेत. तर ते पण मी ऐकणारच आहे. प्रतिभा सराफ ही माझी मैत्रीणच आहे. त्यामुळे कदाचित मधून एकेरी उल्लेख होईल, मधूनच औपचारिक उल्लेख होईल, प्रतिभा सराफ यांच्या वगैरे असं पण होईल. तर ते आपण समजून घ्याल निश्चितपणे याची खात्री आहे. प्रतिभा सराफ यांचा उमलावे आतुनीच हा कविता संग्रह अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2021 मध्ये प्रकाशित झालेला आहे.
आणि आता याने दोघींनी सुद्धा सांगितलं शीर्षकासंबंधी की उमलावे आतूनच, हे कविता संग्रहाचं शीर्षकच मला इतकं अनवर्थक आणि बोलकं असं वाटलं, आणि ते प्रतिभा सराफ यांच्या जीवनवृत्तीचं आणि काव्यवृत्तीचं देखील ते निदर्शक आहे. कारण सतत असं उमलण्याच्या एका वृत्तीमध्ये प्रतिभा कायम असते, की एका तिचा आतून असा एक संपूर्ण उत्स्फूर्त असा तिचा सतत एक वावर असतो. त्याच्यामुळे उमलावे आतूनच हे तिच्याच कविता संग्रहाचं शीर्षक असू शकतं. ते तिच्या काव्यवृत्तीचं निदर्शक आहे. हा संपूर्ण संग्रह वाचला तर एक वेगळीच पण खूप खरी, फार खरी अशी प्रतिभा सराफ आपल्या समोर उभी ठाकते. काहीशी आपल्याला अनोळखी, काहीशी अपरिचित अशी देखील ती आहे. या संग्रहातल्या कवितांमधून तिचं एक वेगळं तिच्या व्यक्तिमत्वाचे एक वेगळे अस्सल असे कंगोरे आपल्या ओळखीचे होतात. याचा उल्लेख अरुण म्हात्रेंनी देखील त्यांच्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. कारण अनेक वेळा आपण प्रतिभा सराफला पाहिलेलं असतं ते सभा संमेलनामधून अतिशय उल्हसित मुद्रेनं वावरणारी एक कवयित्री म्हणून, चैतन्यानं भरलेली भारलेली अशी कवयित्री म्हणून आपण तिला ओळखत असतो. परंतु तिच्या अंतःकरणामध्ये अनुभूतीचा, अस्वस्थतेचा असा एक खोल डोह असा उसळत असेल, सातत्यानं तो डोह डहुळत असेल, याची कल्पना वरपांगी पाहताना आपल्याला येत नाही. एक प्रकारे प्रतिभा सराफ यांनी स्वतःच्या एका आंतरिक संवेदन विश्वाचं विरेचनच या संपूर्ण कवितांमधून केलेलं आहे असं आपल्याला जाणवतं. आणि कवयित्रींच्या विशेषतः आयुष्यामध्ये कविता ही किती एक महत्वाची भूमिका बजावत असते. कविता लेखन करून कवयित्रीला कशा प्रकारे एक जगण्याचा एक सुंदर असा एक हेतू मिळतो हे देखील तिच्या कवितेमधून आपल्याला निश्चितपणे ठळक होतं. मनाच्या एका आतल्या जाणीव नेणिवेच्या संवेदनांना अतिशय संवेदनशील संवेदनांचा एक अतिशय संवेदनशील असा पट या कविता संग्रहामध्ये तिने मांडलेला आहे. आणि या संग्रहातल्या सगळ्या कविता जर आपण वाचल्या तर कवयित्रीला लागलेला एक स्वशोधाचा ध्यास आपल्या लक्षात येतो. स्वतःला शोधण्याची, स्वतःलाच नीट ओळखण्याची अशी एक आस या कवयित्रीला लागलेली आहे. आणि स्वतःला नीट ओळखण्यासाठी ही कवयित्री स्वतःच्या अंतःकरणाच्या तळाशी बुडी मारून तिथल्या आपल्या स्वतःच्या एका आंतरिक विश्वामध्ये डोकावून पाहते आहे. तिथे कोणत्या उलघाली सुरू आहेत, तिथे कुठल्या मनोव्यापारांनी आपलं अंतःकरण गजबजलेलं आहे, अस्वस्थ आहे, याचा शोध ती घेते. आणि हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. संवेदनांच्या तळाशी असा शोध घेत असताना एका तिथल्या अंधकारावरती, नेणिवेचा अंधकार असतो शेवटी तिथे, त्या अंधकारावरती आपल्या प्रतिभेच्या प्रकाशामध्ये कवयित्रीला जी एक बहुमोल अशी रत्न सापडतात, आढळतात, त्या रत्नांना सूक्ष्मपणे न्याहाळत त्या रत्नांना शब्दांच्या कोंदणामध्ये सुबकपणे बसवणं या एका सर्जनशील प्रक्रियेमधून प्रतिभाच्या कविता जन्माला येतात असं माझ्या लक्षात आलं. प्रतिभा सराफांची कविता म्हणजे जगण्या आणि लिहिण्याचा एक भरजरी सोहळा आहे. लिहिणं हे जगण्याच्या किती निकट असू शकतं, जगण्याशी ते किती एकरूप झालेलं असतं, याचं उदाहरण म्हणजे प्रतिभा सराफच्या कविता. आतूनही उमललेलं, उमलावे आतूनही, तर आतून उमललेलं असं अत्यंत उत्फुल्ल, चैतन्यमय, रसरशीत जगणं ती जगत असतेच. आणि तेवढीच उत्फुल्ल, तेवढंच रसरशीत, तेवढंच चैतन्यमय असं कविता लेखन देखील ती करते आहे. त्यात एक प्रकारचा नितळ सरळपणा आहे. मला या कवितांमधून जाणवलं की त्याच्यामध्ये एक नितळ असा सरळपणा आहे. कुठलीही लपवाछपवी नाही की कुठलं पोज घेऊन वेगळं स्वतःला एक काहीतरी प्रक्षेपित करायचं आहे, किंवा जे स्वतःच्या
स्वतःला लिहायचं किंवा स्वतःच्या भावविश्वाचा भाग नाही, ते ओढून ताणून काहीतरी कृत्रिमतेनं चलनी नाणं कवितेतलं कुठलं तरी आहे तर ते त्या पद्धतीनं अभिव्यक्त होण्याचं काहीतरी एक दबाव असल्यासारखं स्वतःवरती त्या पद्धतीनं व्यक्त होणं, असा कुठलाही पोज घेऊन अभिनिवेश घेऊन तिनं लिहिलेलं नाहीये. ती जसं जगते, जे अनुभवते ते अत्यंत पारदर्शीपणे ती कवितेमध्ये मांडते. एखाद्या नितळ आरसपानी तळ्यामध्ये स्वतःचा चेहरा निरखावा तसं प्रतिभेच्या आरशासमोर ती स्वतःचं जगणं धरते आणि आतल्या प्रतिबिंबाचा त्या तळ्याच्या आतल्या प्रतिबिंबाचा ती शोध कवितेमधून घेते आणि स्वतःच्या जगण्याचा एक अत्यंत प्रामाणिक झाडा ती घेते की स्वतःला अगदी खूप चांगलाच प्रक्षेपित करण्याचा तिचं की आदर्श आणि असाच प्रक्षेपित करण्याचा तिचा आग्रह नाहीये. जी जशी मी आहे तशी मी कवितेमधून दिसेन अशी तिची भूमिका या संग्रहामधली आपल्याला समजते. या संग्रहातल्या कवितांमधून एक मला अतिशय महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की कवयित्री आणि कवितागत नायिका, प्रतिभा सराफ आणि कवितागत नायिका ह्या कवितांमधून आपल्याला वेगळ्या काढता येत नाहीत. ही कविता म्हणजे स्वतःच्या जगण्यालाच तिने इतकं कवितांच्या समोर धरलेलं आहे की अगदी मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, परंतु त्याचा स्वतःच्या जगण्याचाच झाडा आपल्याला कवितांमधून घ्यायचा आहे. अशा एका आंतरिक प्रेरणेने या सगळ्या कविता ती लिहिते आहे असं वाटतं. आणि ती कवितागत नायिका आणि कवयित्री वेगळ्या करता येत नाही आणि ती कवयित्रीला पण ते अभिप्रेत नसावं असं वाटतं. ही कविता म्हटलं तर पूर्णपणे आत्मलक्षी आहे एका अर्थानं, परंतु ती समकाळातील प्रत्येक आधुनिक स्त्रीच्या वेदना संवेदनांचा प्रातिनिधिक उद्गार देखील ती मांडते आणि त्या दृष्टिकोनातून ती स्त्री समूहलक्षी आहे असं मला वाटतं. कवयित्रीने आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनेकविध वळणांना, अनेकविध घटना प्रसंगांना, आपल्या व्यथा वेदनांना, सुखदुःखाच्या प्रहरांना आणि आपल्यातील उन्मुक्त जाणीवांना असं कवितेच्या अवकाशामध्ये थेटपणे मांडणं हे खरं तर अतिशय धाडसाचं काम आहे. विशेषतः आपल्याकडे लिहिणाऱ्या स्त्रियांची मोठी पंचायत होत असते की जसं आपल्याला लहानपणापासून मुलींवरती, स्त्रियांवरती अशी बसू नकोस, तशी हसू नकोस, इतक्या वाजताच्या आत घरामध्ये आलं पाहिजे, नियम लादलेले असतात. तिच्या वागण्या बोलण्यावरती समाजाच्या सतत नजरा रोखलेल्या असतात. त्याचप्रमाणे बाईच्या लिहिण्यावरती देखील तिचं कुटुंब, नवरा, नातेवाईक, शेजारी पाजारी, समाज, अगदी साहित्य क्षेत्रातल्या मंडळींच्या देखील तलवारीसारख्या धारदार नजरा या रोखलेल्या असतात आणि तिने काय लिहावं आणि तिने काय लिहू नये याचे एक अलिखित संकेत, सामाजिक संकेत हे आपल्याकडे अस्तित्वामध्ये असतातच आणि ती एक प्रकारची अदृश्य सेन्सॉरशिपच असते. ती एक प्रकारची अदृश्य का होईना पण सेन्सॉरशिपच असते आणि ह्या सेन्सॉरशिपचा दबाव हा स्त्रियांवरती खरं सांगायचं तर लहानपणापासूनच इतका त्याचा दबाव मुलींवरती, स्त्रियांवरती असतो की लिहिणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या देखील मग काय करतात की स्वतःच्याच लेखनावरती या सगळ्या लेखणीवरती बंधनं स्वतःच घालून घेतात आणि मग चौकटीतलं लिहित राहतात. परंतु स्त्रियांनी खरं सांगायचं तर या मर्यादांच्या पल्याड जात स्वतःला मोकळेपणानं अभिव्यक्त करायला पाहिजे, परंतु त्यासाठी लागणारं धाडस क्वचितच स्त्रियांमध्ये असतं. अर्थात त्याला सगळी सामाजिक परिस्थिती आपली कारणीभूत आहे की जर असं धाडस करायचं असेल तर स्त्रियांना आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी किंमत देखील मोजावी लागते. आणि हे सगळं पाहिलं तर या पार्श्वभूमीवरती प्रतिभा सराफ यांची कविता वेगळेपणानं निश्चितच उठून दिसते.
या कवितेमध्ये महानगरातील मध्यमवर्गीय, आधुनिक, सुशिक्षित अशा स्त्रीचं भावविश्व, त्या भावविश्वामधले अनेक ताणेबाणे, गुंतागुंत अतिशय धीटपणे आणि थेटपणे अवतरलेली आहे. कवयित्री हे समाजाचे रूढीबाज संकेत अगदी सहजपणे, सरळपणे बाजूला सारते. म्हणजे ते बाजूला सरताना त्याच्यामध्ये फार मोठा काही विद्रोह नाहीये की चला आता काहीतरी क्रांती करू, अशी काहीतरी तिचा पवित्रा नाहीये. परंतु एक सरळ माणसाच्या सरळ साध्या कृतींमध्ये देखील एक ठामपणा असतो बघा. तसा एक सरळ साधा ठामपणा कवयित्रीच्या अभिव्यक्तीमध्ये आहे आणि हे मला फार विशेषत्वानं भावलेलं आहे. कवयित्रीच्या या भावविश्वामध्ये अनेकविध नाती आहेत, माणसं आहेत. आता सांगितलं सगळं की मुलगी, आई, आजी हे सगळं आहे, नबरा आहे, प्रियकर आहे. परंतु त्यापेक्षाही स्त्री पुरुष नात्यामधले म्हणजे हे सगळ्या महत्वाच्याच कविता आहेत. परंतु त्याच्यामधलंही मला अत्यंत भावलेलं म्हणजे विशेषतः स्त्री पुरुष नात्यामधले जे अत्यंत गुंतागुंतीचे सूक्ष्म पदर, अधिकृत नात्याच्या अधिकृत अनधिकृतपणाचे पणाचे स्तर किंवा त्यातले ताणतणाव किंवा आपल्या पुरुषाला देखील समजून घेण्याचा एक अतिशय सुंदर असा एक समंजस भाव, तो देखील मला फार विलोभनीय वाटलेला आहे. की आताच्या स्त्री कवितेमध्ये, वर्तमान स्त्री कवितेमध्ये आपण असं बघतो की एक सतत पुरुषांच्या विरोधात काहीतरी एक पवित्रा घेतलेला असतो, काहीतरी आता हल्ला करायचा आहे त्यांच्यावरती किंवा काहीतरी एक आक्रमक लिहायचं आहे, असा देखील आपल्याला एकूण वर्तमान स्त्री कवितेमध्ये पवित्रा दिसतो. परंतु ह्या पार्श्वभूमीवरती प्रतिभाची एक त्याला देखील समजून घेतलं पाहिजे अशा प्रकारचा जो एक अतिशय सुंदर असा भाव आहे, असं हे गेस्चर जे आहे ते मला फार विलोभनीय वाटलेलं आहे. मनोदैहिक स्पंदन जी तिने टिपलेली आहेत, अगदी शृंगार भावनेला देखील चिंतनाच्या पातळीवरती जे देऊन ठेवलेलं आहे, ही सगळी जी वैशिष्ट्ये आहेत तिची कवितेची, ती इतर स्त्री कवितेपासून वेगळी ठरणारी अशी आहेत. प्रेमिकांनी परस्परांना मनानं समजून घेणं तर आहेच, परंतु शरीराने आणि पंचेंद्रियांनी एकमेकांना जाणून घेणं, या पातळीवरच्या ज्या एक भावकळा या कवितेमध्ये उमटलेल्या आहेत, ते धाडस कवयित्रीने जे केलेलं आहे ते देखील मला महत्वाचं वाटलं. आपल्या आता खरं तर खूप बोलता येईल, परंतु सगळंच बोलत नाही, थोडेच मुद्दे मला मांडायचे आहेत. आपल्या काळजामधले सूक्ष्मातिसूक्ष्म अशा सगळ्याच प्रकारच्या तरंगांना एकाच वेळी एका कलात्मक तटस्थतेनं आणि त्याच वेळेला गुंतलेपणानं ती सामोरी जाते आणि समजून घेण्याची असोशी या सगळ्या कवितांमधून आहे. ती तिच्या कवितेला एक उत्तम कवितेचा दर्जा बहाल करते आणि मला असं वाटतं की खऱ्या कवीला ह्याच्यापेक्षा अधिक काहीच नको असतं. अनेक कवितांची उदाहरणं मला द्यावीशी वाटतात की माझ्या देखत म्हणून कविता आहे, किंवा शरीर जाणीवा, जे मी म्हटलं की शरीर जाणीवा त्याच्यामध्ये आहेत, तर काही नोंदी अशाही तशाही ह्याच्यामधल्या शरीर जाणीवा फार लक्षात राहण्यासारख्या आहेत. प्रतिमा विश्व जे आहे तिचं, ते देखील अगदी तसं पाहिलं तर साधेपणाने आपल्या समोर येतं. नेहमीच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रतिमा आहेत. मगाशी एका कवयित्रीने सांगितलं आता बोलताना की पिना, अशा अगदी साध्या आपल्याला नेहमीच्या गोष्टींकडे देखील कशा आपल्याला एका तत्वचिंतनाच्या पातळीवरती त्या गोष्टीकडे बघता येतं, काव्यात्मक पातळीवरती कसं बघता येतं. आता पिन ही साधीच गोष्ट आहे, किंवा बायोमेट्रिक सारखी कविता आहे, की अशा कवितेकडे प्रतिमा म्हणून आपल्याला कवितेतली प्रतिमा म्हणून बघता येतं, हे आपल्याला कल्पनेतही येणार नाही. परंतु प्रतिभाने अशा गोष्टींना आपल्या कवितातल्या प्रतिमा विश्व बनवलेलं आहे, ते मला फार महत्वाचं वाटलं. कविता विषयक कविता देखील आहेत, त्या देखील खूप
महत्वाच्या वाटल्या. चिंतनशील कविता आहेत त्या. त्याच्यामधली जी जगण्याची सरमिसळ ही कविता आहे की नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या, सुरेश भटांच्या कविता वाचल्या किंवा अजून बहिणाबाईंच्या कविता वाचल्या, परंतु शेवटी कवयित्री या सगळ्यातून आपल्या स्वतःची कविता शोधण्याचं ची आस तिला लागलेली आणि ती एक वृत्ती आहे की मला माझी स्वतंत्र कविता लिहायची आहे. अशा ही गोष्ट त्याच्यातून ठळक होते. खर तर प्रतिभाचे आधीचे संग्रह जे मी वाचलेले आहेत ते गझल संग्रह आहेत तिचे 2. हो ना, 2 गझल संग्रह आहेत. आणि ते अतिशय उत्तम तंत्रशुद्ध गझलेवरती चांगलं प्रभुत्व असलेली गझल प्रतिभाने लिहिलेली आहे. आणि आता हा जो संग्रह वाचला तो पूर्णपणे मुक्त छंदामध्ये, जवळजवळ एक 3-4 छंदातल्या कविता सोडल्या तर बहुतेक सगळ्या कविता मुक्त छंदातल्या आहेत. तर मुक्तछंद आणि गझल या दोन्हीवरही तिचं अतिशय उत्तम प्रभुत्व आहे हे या संग्रहातनं लक्षात येतं. गझलवरचं तिचं प्रभुत्व आपल्याला अगोदरच्या संग्रहातनं समजलेलंच होतं. आता मुक्तछंद देखील किती चांगल्या पद्धतीनं लयबद्ध असा मुक्तछंद कसा लिहायचा, कसा लिहिता येतो ह्याचा एक वस्तुपाठ प्रतिभाने या सगळ्या कवितांमधून घालून दिलेला आहे. तर एक खूप चांगला कविता संग्रह वाचायला मिळाला ह्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करते आणि त्याच्यावरती बोलायला देखील मिळालं त्याचा देखील आनंद व्यक्त करते. आणि वाचक पीठाने मला ही संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. खूप सुंदर असं मार्गदर्शन आणि खूप सुंदर असं बोलात ताई तुम्ही. आपण सुरुवातीला आमच्या वाचकपीठचं जे कौतुक केलं, अशा तुमच्यासारख्या लोकांचे जे प्रेमाची पाठीवरती जी थाप असते ती आम्हाला प्रेरणा देऊन जाते आणि पुढील कार्य करण्यासाठी उद्युक्त करत असते. ह्या कविता संग्रहामध्ये प्रतिभाताईंचे परिचित अपरिचित असे कांगोरे समोर येतात. असं आपण म्हणालात, जगण्याचा व लिहिण्याचा सोहळा कवयित्री इथं साजरा करते असं सुद्धा आपण म्हणालात. तसंच कवयित्री कधी क्रांतिदायी पवित्रा घेत नसून एक सरळ साधा असा पण ठामपणा त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला दिसून येतो. या कविता संग्रहात मनातील जाणीवेने आणि नेणिवांचा यात पट बघायला मिळतो असं आपण सांगितलं. मनातील उहापोह हा कविता संग्रह मांडतो. आपण ह्या कविता संग्रहावरती जे भाष्य केलं ते खरंच खूप सखोल असं होतं आणि आम्हाला सुद्धा एक वेगळा दृष्टी देणार, त्या कविता संग्रहाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देणार होतं. धन्यवाद ताई. आजची आपली चर्चा खरंच खूप छान रंगत चाललेली आहे आणि आता आपल्या मुख्य वक्त्यांकडे आपण वळूया. आजच्या आपल्या पहिल्या वक्त्या आहेत संध्याताई लगड. यांना मी आमंत्रित करते. संध्याताई लगड. नमस्कार संध्याताई. सगळ्यांना माझा नमस्कार. आवाज येतोय? हो, आवाज येतोय, बोला. 3 कवयित्रींचं बोलून अंजलीताई खूपच छान बोलल्या, त्यामुळे आता नंतर आपण काय बोलायचं हा मोठा प्रश्नच आहे. आणि एका कविता संग्रहावर बोलताना काही मुद्दे रिपीट होण्याची शक्यता असते, ते टाळण्याचा प्रयत्न करून मी माझं पुढे विवेचन घेऊन जाईल. पण काही कवितांचा उल्लेख वारंवार होणं हे फारच अपरिहार्य आहे आणि त्या तशा येतीलच थोड्याशा कवितेमधनं. तर वाचकपीठ आणि आवाज येत नाही आता मॅम. संध्याताई परत म्यूट झालात. आवाज गेलात परत तुमचा. वाचकपीठ आणि मान्यवरांचे अनेक आभार, तसेच कवयित्री प्रतिभा सराफ यांचेही मनापासून आभार. प्रतिभा सराफ यांच्या कथांचं आणि नाटकाचं मी अभिवाचन केलेलं असल्यामुळे कोणताही विषय त्या किती धाडसाने आणि किती सहजपणे हाताळू शकतात याची मला पूर्ण कल्पना आहे.
स्त्रियांच्या संदर्भात असलेले कितीतरी नाजूक प्रश्न त्या खरोखरच सहजपणे समाजापुढे मांडतात आणि त्यातूनच सामाजिक बांधिलकीही त्या जपतात असं मला वाटतं. उमलावे आतूनीच हा ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेला काव्यसंग्रह आहे. योगिता राजकर यांनी त्याचा उल्लेख केला तरी सुद्धा या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ निकिता सराफ म्हणजेच कवयत्रीची कन्या हिने रेखाटलेलं आहे आणि ते इतकं सुंदर आहे की कवितेच्या संग्रहाच्या शीर्षकाला अतिशय समर्पक असं मुखपृष्ठ म्हणता येईल. आयुष्याचे वेगळे वेगळे रंग तरंग, समतल प्रतल, एक मोठा सूर्यबिंब आणि उमलण्याच्या सगळ्या छटा, त्याचेही तरंग हे पण आपल्याला वाचता यायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. या पुस्तकाला कवी अरुण म्हात्रेंची समर्पक अशी प्रस्तावना लाभलेली आहे. या प्रस्तावनेला त्यांनी नव्या युगातल्या बाईचे शरण विश्व असं नाव दिलेलं आहे. ते असं म्हणतात की प्रतिभा सराफ यांच्या कविता वाचताना प्रत्येक पानावर त्यांच्या कवितेचे हुंकार आणि हुंदके ऐकू येतात. त्यामागची वेदना जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला ती कविता जवळ घेत नाही. संग्रह वाचताना या वाक्याची अनुभूती आपसुकच येत राहते. आपल्या आजच्या या उपक्रमातनं कविता संग्रहातल्या मला समजलेल्या कविता मांडण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. उमलावे आतूनीच या कविता संग्रहातून व्यक्त होताना वास्तव आणि स्वप्न या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न ही कविता करते. सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही वृत्तींना सहजपणे आणि समर्थपणे हाताळण्याचा देखील प्रयत्न प्रतिभा सराफ त्यांच्या कवितेतून करतात. निखळ जीवनानुभव ही कविता संग्रहाची सगळ्यात जमेची बाजू असली तरी दुःखाच्या आवर्तनाचा एक समान धागा संग्रहभर वाचकांना दिसतो. आजच्या काळातला शब्द वापरायचं म्हटलं तर टॅग करतो असं म्हणायला हरकत नाही. संवेदनशीलतेच्या पातळीवर येणारी अनुभूती आणि जाणीवा केव्हा समग्र लक्ष होतात हे कळतही नाही. वर्तमानात जगण्यासाठी भूतकाळाची सावली पडू न देता कलात्मक दृष्टी घेऊन जगणं हे एक मोठं आव्हानच आहे आणि हे आव्हान प्रतिभा सराफ सगळ्याच पातळींवर सक्षमपणे निभावतात. कविता आकलनाच्या संदर्भात मी असं म्हणेन की साधी आणि सरळ भाषा, सोपा आशय यामुळे कविता समजण्यास अधिक सहज आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीनही काळांच्या कक्षा ओलांडून आत्मभान जपणारी कविता प्रतिभा सराफ यांनी लिहिलेली आहे. त्यांची कविता संज्ञा प्रवाही आहे. संग्रहातील पहिलीच कविता एकंदर स्त्री जीवनाच्या सोशिकतेचं किंबहुना वास्तवाचं दर्शन घडविणारी आहे. कवयत्री इतके बहुआयामी साहित्य प्रकार हाताळून आल्यावर जेव्हा या कविता लिहिते तेव्हा खचितच या जाचणाऱ्या काठाला तरल असे किनार लाभणार हे आपसुकच आहे. कविता संग्रह वाचताना असं लक्षात येतं की अत्यंत साध्या शब्दात जेव्हा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी प्रतिभा प्रभावीपणे मांडते तेव्हा भूतकाळातल्या निसटून गेलेल्या क्षणांचे दवबिंदू तिला अजून छळतात, पण त्या दवबिंदूंचं ती तळ साठू देत नाही. तिचं दुःख तिला उगाळत बसायचं नाहीये. त्यातून बाहेर पडण्यासाठी ती स्वतःच निग्रही होते. आतून उमलण्याची ही रुजवात या कविता संग्रहातील अनेक कवितांमध्ये दिसते. बाई कितीतरी पिना लावते निऱ्यांना, पदराला, शरीराच्या अवयवांना पूर्ण झाकण्याच्या प्रयत्नात. तिच्या मनावरच्या पिना कोणाला दिसत नाहीत आणि कवितेच्या शेवटी ती असं म्हणते की किती जवळचा संबंध असतो बाईचा या आवळून टाकणाऱ्या पिनांशी वयात आल्यापासून वयातून जाईपर्यंत.
व्यवहारी जगाच्या पार्श्वभूमीवर तसं बघायला गेलं तर स्त्री पुरुष समानता आली तरी स्त्री देहाच्या सगळ्या खुणा आजही बाईला करकचून झाकून घ्याव्या लागतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बाईपणाचं ओझं लहानपणापासून जखडत राहतं मनाला तनाला. संवेदनशील मनाची ही कवयित्री या अशा कवितांमधून सार्वभौम दुःखाची मांडणी करत राहते. गेल्यावरही तिच्या शरीराचा कोणताही अवयव दिसू नये कोणाला इतक्या पिनांनी आवळून घेतलेलं असतं तिने स्वतःला. हे वाचताना तमाम स्त्रीवर्गाच्या मनावरच्या पिना तटतटत तुटून जाव्यात असं वाटून मन भरून येतं. बाईचं अस्तित्व जाणवत नाही अंधारात आणि उजेडातही. अशीच एक स्त्री दुःखाची कविता आजच्या काळातही बाईच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. कविता संग्रह वाचताना ही कविता आत्ममग्नतेतून सार्वत्रिक दुःखाकडे जात स्वानुभवांचा चढ उतारांचा प्रवास सुरू करते. आई आणि मुलीच्या संवादातील फ्रेंडशिप बँड ही अशीच कविता जिथे कवयित्रीच्या मनातील एक सल अलगदपणे उमटतो. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही घराची, जराही सरकवायचे नाहीत पडदे. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही, जराही सरकवायचे नाहीत पडदे. या कवितेतला मनाचे पडदे आम्हा दोघींमध्ये इथपासून सुरू झालेला प्रवास, आई मला खिडकी उघडू देशील का ग, मला जगाकडे पाहायचंय, हे लोखंडी गज काढून टाक, आणि आई आपल्या घराला खिडकी आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे नाही. समोरच्या वठलेल्या झाडाला हिरवा कोंब फुटला आहे, माझ्या मनातही काहीतरी अंकुरतय. हा इथपर्यंतचा प्रवास प्रचंड भावनिक घालमेलीचा आहे. मानसिक ओढाताण भावभावनांची उलथापालथ कुठेतरी आपल्याला आतून हलवून जाते. मुलीला समजून घेण्याची आईपणातली धडपड नव्या पिढीच्या विचारधारणांशी नातं जोडू पाहते. त्यांना समजून घेताना त्यांच्या रुंदावत जाणाऱ्या कक्षा समजून घेण्याचा देखील कवयित्री प्रयत्न करते. संसार की कविता, तिनं कवितेचा हात सोडला. संसार चालूच राहिला, शीर नसलेल्या शरीरासारखा. अल्पाक्षरातून आशयघन असं काहीतरी मनाच्या पटलावर उमटत जातं आणि कोणाचं तरी आत्मचरित्रच आपण वाचतो आहोत की काय असे भास निर्माण होऊ लागतात. सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना घराजवळ राहते आई ही कविता खूप काही बोलून जाते. सासू सासरे यांच्याबद्दल लिहिलेल्या तुकड्यातून त्या नात्यातील आस्था आणि प्रेम काहीतरी हरवल्याचं दुःख अस्वस्थ करतं. कोणतंही नातं अक्षय असतं आई म्हणायची, फक्त नैसर्गिक झीज समजून घ्यायला हवी असं सांगायची त्याच्या मागोमाग. हे तत्वज्ञान किती सहजपणे या कवितेमध्ये येतं, क्षणभर आपण थांबतोच तिथे. पुढची कविता वाचता येत नाही, एक प्रदीर्घ श्वास घ्यावाच लागतो आणि मग आपलंही मन आपण चाचपडून पाहतो क्षणभर. कपड्यातला एखादा तुकडा काढून टाकला आणि तिथे दुसरा कपडा लावला बेमालून तर सौंदर्य वाढतच कपड्यांचं. तू भेटल्यापासून ते तू सोडून जाईपर्यंतच्या काळाच्या पोकळीत नेमकं काय भरता येईल विचार करते. माझं अस्तित्व विखुरल्यानंतरही न भरून येणारी पोकळी आहे काळाची, तुझ्या माझ्या आतल्या जाणीवांची नेणीवांची. ही कविता मला संपूर्ण संग्रहाचा केंद्रबिंदू वाटते. गतकाळात निसटून गेलेल्या सूक्ष्म तरंगांचे अवलोकन जेव्हा कवयित्री करते आहे, कवयित्रीचे अनुभव विश्व व्यापक आहे. अत्यंत साधेपणाने या प्रश्नांना ती हात घालत राहते, वास्तवाशी भिडते. एरवी अत्यंत आनंदी चेहऱ्याने फिरणाऱ्या कवयित्रीच्या आत इतक्या संमिश्र भावनांचा कोलाहल आहे हे त्यांना पाहणाऱ्याला किंवा ओळखणाऱ्याला अजिबात कळणार नाही.
कविता संग्रह वाचताना एक वेगळीच प्रतिभा आपल्या समोर येत राहते. संग्रहाच्या ब्लर मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे एकटी बाई ती, त्याच्यासोबतची ती, त्याच्या शिवायची ती आणि स्वतः शिवायची ती, अशी बाईची 4 रूपं संग्रहभर खरोखरच आपल्याला जाणवत राहतात. कवयित्रीच्या अनेक कवितांना एकाकीपणाची किनार आहे. सामाजिक पातळीवर एकटी वावरताना आलेल्या अनुभवांना हाताळण्याची तिची पद्धत, अत्यंत सकारात्मक वृत्ती कवितेतून झळकत राहते. गझलकार असूनही आत्ताच अंजलीताईंनी उल्लेख केला की अत्यंत छान गझल ती लिहिते आणि गझलकार असूनही अत्यंत साधेपणाने लिहिलेल्या मुक्तछंदातल्या कविता ह्या उगाचच जड शब्दांची ती मांडणी करत नाही, तसा कुठेही तिचा आग्रही नाही. तर या संग्रहाला साजेसा एक असा शेर तिचा मी म्हणते आणि माझं म्हणणं इथेच थांबवते. दिसू लागला तुझा चेहरा मुलीत आता, दिसू लागला तुझा चेहरा मुलीत आता, मी जगण्याचे पुन्हा ठरवले तू नसल्यावर, मी जगण्याचे पुन्हा ठरवले तू नसल्यावर. हा कवितेतला या शेरातला निग्रह तिचा संपूर्ण कविता संग्रहामध्ये असाच कायम आहे आणि उमलावे आतूनीच हे बरंच काही आपल्याला प्रेरणा देऊन जाणारा कविता संग्रह आहे. खूप छान वाटलं आणि सगळ्यांचे आभार. खूपच छान व्यक्त झालात ताई तुम्ही. आपण या काव्यसंग्रहाबद्दल सांगितलेल्या काही महत्वाच्या नोंदी अशा आहेत की हा संग्रह सकारात्मक आणि नकारात्मक ह्या दोन्ही गोष्टी छानपणे हाताळतो आहे. तसाच याला कलात्मक दृष्टी त्या हिच्यामध्ये निभावतात. त्यांची कविता ही आत्मभान जपणारी कविता आहे. तसाच त्यांची कविता ही आत्ममग्नतेकडून सार्वत्रिकतेकडे जाते. बाईची 4 रूपे ह्या संग्रहावर आपल्याला वावरताना दिसतात आणि तुम्ही जे काही एकूण विवेचन केलं ते खरंच सुंदर होतं, ऐकण्यासारखं होतं. अगदी तृप्त झालेत कान आमचे. मी याच्या पुढच्या वक्त्या ज्या आहेत कवयित्री व समीक्षक सुजाता राऊत यांना आमंत्रित करते त्यांचं वक्तव्य ठेवण्यासाठी. सुजाता राऊत. नमस्कार. सुजाता मॅडम आहेत. हा, आवाज ऐकू येतोय ना? हो, ऐकू येतो. बोला बोला. नमस्कार सर. येतोय मॅडम. वाचक पीठ आता वाचक पीठाचं हे 39व चर्चासत्र आहे आणि या तुमच्या सातत्याला आणि तुमच्या उपक्रमाला माझ्या खरंच खूप शुभेच्छा आहेत. मला त्याचं खूप कौतुक वाटतं मनापासून. आणि वाचक पीठशी मी यापूर्वीही जोडली गेलेले आहे. त्यांचे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम, उत्तमोत्तम पुस्तकं चर्चेला येतात आणि आज असंच एक सुंदर पुस्तक आहे जे माझ्या आवडत्या कवयित्री मैत्रिणीचं आहे आणि मला त्याविषयी बोलण्याची संधी मिळते याचा मला खरंच खूप आनंद होतोय. आता अंजली मॅडमचं इतकं सुंदर असं विवेचन ऐकलं, त्यानंतर संध्या खूप सुंदर बोललेली आहे आता आणि आमच्या दोन्ही वाचक मैत्रिणींची सुद्धा इतकं साध्यंत असं त्याचा उहापोह केलाय. त्यामुळे आता खरं तर माझी पंचायत झालेली आहे की मी नक्की काय बोलायचं आहे. पण मुळात मला कवयित्री प्रतिभा सराफ यांच्या कविता, त्यांचं लेखन हे अतिशय आवडतं आणि त्याविषयी मला बोलायला खूपच आवडतं खरोखरच. काय आहे की प्रतिभा सराफ यांनी इतक्या विविध साहित्य प्रकारात लेखन केलेलं आहे की त्यांनी ललित लेखन केलेलं आहे, व्यक्तिचित्रणं त्यांनी सुंदर केलेली आहेत, त्याचबरोबर इव्हन त्यांनी नाटक सुद्धा त्या चांगलं लिहितात. आणि तरी असं मला वाटतं की मूलतः त्या कवयित्री आहेत आणि त्याचा ग्वाही देणारा कविता संग्रह म्हणजे उमलावे आतुनीच. मुळात चांगल्या कवितेचं एक लक्षण असतं की जी आपल्या आत डोकावून पाहायला लावते. ती कविता तुमच्या मनात रेंगाळते, किंबहुना कविता वाचून झाल्यानंतर ती तुमच्या मनात सुरू होते, स्वतःच्या अनुभवांशी जोडायला भाग पाडते. ती चांगली कविता असते आणि अशीच कविता उमलावे आतुनीच या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळते. नावाप्रमाणेच अतिशय उत्कट, काव्यात्म आणि तरल अशा या कविता आहेत आणि या कविता या आत्मशोधाच्या दिशेने जाणाऱ्या कविता आहेत.
दीर्घकाळाने त्यांचा हा कविता संग्रह आलेला आहे आणि त्यावेळी काय होतं की मधला एक जो काळ गेलेला असतो त्या काळाच्या पटलात जे काही अनुभवलेलं संचित असतं ते इथे समोर आलेलं आहे. स्त्री जेव्हा लिहू पाहते किंवा कवितेतून व्यक्त होते तेव्हा खरं तर ती जीवनातलं वास्तव आणि जीवनातली स्वप्न या दोन स्तरांवरच्या काव्य वाटा शोधत जात असते. एका अर्थाने ते सृष्टीच्या आत्मभानाशी एकरूप होणं असतं. पृथ्वीकडे जे सृजन तत्व आहे ते स्त्रीकडेही सृजन तत्व आहे आणि प्रतिभा सराफ यांची या टप्प्यावरची कविता ही अशा विशुद्ध अशा सृजन तत्वांचा शोध घेणारी आहे असं मला वाटतं. स्त्रीच्या कवितांकडे आपण स्त्रीवादी कवी दृष्टीने बघतो. कवयित्रींच्या कवितांकडे कधी कधी त्यामध्ये आकांत असतो, कधी विद्रोही कविता असते, पण प्रतिभा सराफ यांची ही कविता जी आहे ती फक्त दुःखाची गाणी गाणारी नाहीये, तर ती शांतपणे प्रश्न उपस्थित करते, वास्तवाकडे डोळसपणे पाहते, आधुनिक स्त्रीच्या भोवतीचं जे एक भोवताल आहे त्याचा एक अचूक वेध घेते आणि त्याच वेळी स्वतःच्या स्वप्नांचा मागोवा सुद्धा घेते. ती अतिशय ठामपणे उभी आहे आयुष्यावरच्या विश्वासावर आणि कधी कधी विपरीत अनुभव आल्यानंतर सुद्धा आयुष्यावरती एक जो ठाम विश्वास ठेवावा लागतो, जी एक सकारात्मकता जपावी लागते, ही सकारात्मकता या कवयित्रीने जपलेली आहे. जगताना आपल्या मनात जे अनेक सनातन असे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं ती शोधत जाते आणि कधी कधी अतिशय थेटपणे व्यक्त होते. प्रतिभा सराफ यांच्या कवितेबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मला असं वाटतं की एखाद्या जाणत्या स्त्रीचा एक प्रगल्भ आणि समंजस उद्गार म्हणजे ही कविता उमलावे आतूनीच. आता काही कवितांची पुनरुक्ती होईल, अनेक म्हणजे वक्त्यांनी बोललं गेलंय त्याबद्दल, पण मला काही दाखले देण्याचा अगदी मोह आवरत नाही. आई समजावायची भूत नसतात म्हणून. आई म्हणायची अगं भूतांना नाही जित्या माणसांना घाबरलं पाहिजे. बाई झाल्यावर आईच्या बोलण्याचा अर्थ कळतोय. अशा पद्धतीने अतिशय थेट व्यक्त होणाऱ्या या कविता आहेत, पण तरी या कवयित्रीचा प्रेमावर विश्वास आहे, माणूसपणाच्या नात्यावर विश्वास आहे, निसर्गाशी सुद्धा एक अतिशय संवादी असं नातं या कवयित्रीचं आहे. या कवितांमध्ये एक भाषिक अवकाश आहे, त्यामध्ये निसर्ग प्रतिमांचं प्रतिबिंब अनेक वेळा पडलेलं दिसतं आणि त्याचबरोबर रोजच्या जगण्यातल्या प्रतिमा ज्या आहेत त्या सुद्धा कल्पकतेने आलेल्या आहेत. मुळात ही कविता परिपक्व आहे, अनुभवांनी संपृक्त अशी आहे, पण मूळ गाभ्यामध्ये असणारी कोवळीक अनेक कवितांमधून जपलेली दिसते. या अभिव्यक्तीमध्ये एक आत्मलीन वृत्ती आहे, संयम आहे आणि वेदनेच्या वाटेने पुढे चालत आलेली कविता असली तरी त्या कवितेमध्ये त्या कवितेने एक सकारात्मकता जपलेली आहे. बाईपणाच्या अनेक नियमांचा ती उहापोह करते. या कवितांमध्ये मुक्तछंद हा प्रामुख्याने आहे, पण ती कविता अतिशय भावनोत्कट आहे. नाहीतर आज समकालीन कवितेमध्ये आपण पाहतो की अनेक वेळा त्या ठिकाणी गद्यप्रायता आलेली असते, किंबहुना की एक वृक्षपणा येतो, गद्यप्रायता येते. तशा पद्धतीच्या या कविता नाहीत. कारण ही मुळात ही कवयित्री गझलेवर प्रभुत्व असणारी, भाषेवर प्रभुत्व असणारी कवयित्री असल्यामुळे या मुक्तछंदालाही एक आपसूक लय आलेली आहे आणि अतिशय काही सुंदर कविता आहेत. त्यातली एक मला आणखीन आवडलेली कविता आहे, तुझं तोलून बोलणं जणू टांगल झुंबर, तुझं जपून चालणं जणू संथ शांत लाट, जपे किनाऱ्याचा काठ वाळूतली पायवाट. या कवयित्रीचा लेखनपिंड हा भावस्पर्शी आहे, तरल आहे आणि निखळपणे जीवनानुभव मांडणारा आहे. ती तटस्थपणे आयुष्याकडे बघते, पण जेव्हा ती त्यातनं व्यक्त होते त्यामधला एक नितळपणा आहे, एक भाववाही अशी प्रक्रिया आहे. स्त्री मनाची अभिव्यक्ती अतिशय निर्मळपणे व्यक्त करणारी अशी ही कविता आहे. ती समाजाला प्रश्न विचारते, त्याचप्रमाणे स्वतःच्या मनालाही प्रश्न विचारते आणि ज्यावेळी मनामध्ये चालणारं हे विचारांचं द्वंद्व आहे ते अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने समोर मांडते. अंजली मॅडम जसं म्हणाल्या तशा या कविता जगण्यातून आलेल्या आहेत, जगण्याच्या गाभ्यातून उमलून आलेली ही कविता आहे.
आई मुलीच्या उत्कट नात्याचे पदर, अतिशय उत्कट पदर प्रतिभा सराफ यांनी अनेक कवितांमधून उलगडलेले आहेत आणि त्यातलं वास्तव हे अलवारपणे समोर ठेवलेलं आहे. खिडक्या आणि पडदे ही माझी त्यांची अतिशय आवडती कविता आहे. त्यांनी त्याचं सादरीकरण केलं. तसंच घराजवळ राहते आई अशा कवितांमधून हा धागा अनेकदा पकडला आहे. मुलगी तिच्या संसारात मग्न, आई तिच्या अंगणात सुन्न अशा शब्दात ते व्यक्त होतं. खरं आई आणि मुलीचं नातं हे किती वेगळं आहे, म्हणजे ते कालानुरूप बदलतही जातं. मुलगी लहान असते तेव्हा तिचं आई बरोबरचं नातं, त्यानंतर तिच्या वयाप्रमाणे ते वेगळं बदलत जातं आणि पुढे गेल्यावर तर मला असं वाटतं आई आणि मुलीच्या नात्याची एक अदलाबदल होते. हे अतिशय हळुवारपणे, अलवारपणे या कवयित्रीने उलगडून दाखवलेलं आहे. आणि सासू सासऱ्यांचं नातं रेखाटलेलं तर मराठी कवितेमध्ये हे फार अतिशय दुर्मिळ असं आहे. कारण सासू सासऱ्यांचं नातं हे वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे बघितलं जातं, पण ते ज्या पद्धतीने कवयित्रीने सांगितलेलं आहे ते अतिशय मनाला भिडतं. त्यांच्याबरोबर असलेलं हृदय नातं, त्यांचं एकमेकात मिसळून गेलेलं आयुष्य यांचा सुंदर आलेख या कवितेत येतो. आणि मराठी कवितेत अशा नात्याचं चित्र यापूर्वी खरंच फारसं आलेलं नाहीये. या कवितांमध्ये ना एक मी आहे, आत्मगत मी आहे आणि अनाम मी आणि त्याचं जीवलगाशी असलेलं काहीतरी नातं हे अनेक निसर्ग प्रतिमातून उलगडत गेलेलं आहे. प्रत्येक वर्षीचा पाऊस, समज अशा अनेक कविता आहेत ज्यातून हे नातं अधोरेखित होतं. या कवयित्रीच्या जगण्याची भूमी सकस आहे. तिची एक अनुभव घेण्याची दृष्टी आहे, अनुभवांना भिडण्याची दृष्टी आहे आणि त्यातून येणारी स्वप्न ही अवघ्या जीवनाला व्यापत जातात. मला तुझ्या आयुष्यात फुले आणून द्यायची नाहीत, मात्र मला तुझ्या आयुष्यात सुगंध आणायचा आहे असं सांगणारी ही कविता, तिची शैली ही अतिशय सहज फुलत जाणारी आहे, संवादी आहे. आपल्या मनात म्हणजे उमटणारे अतिशय सार्वत्रिक असे अंतःकल्लोळ आहेत, अनेक तरंग आहेत, त्याचा लेखाजोखा ही कवयित्री ठामपणे मांडते. आशा या नावाच्या कवितेत कोणीतरी फेकून देणं आधीच झोकून दिले मी स्वतःला, जसे सत्व काढून फेकून दिला जातो कचरा, इतके का पिळवटू दिले मी स्वतःला. अशा पद्धतीची जाणीव ही कवयित्री व्यक्त करते. कुठेतरी संपूर्ण स्त्री जीवनाचं हे दुःख ती व्यक्त करते, पण तिचा सूर हा अतिशय संयत आहे. आणि आधुनिक स्त्रीचं दुःख व्यक्त करताना तिने वापरलेल्या प्रतिमा सुद्धा अतिशय सुंदर आहेत, त्या जगण्याची संबंधित आहेत. सभोवतालच्या जगण्याचा धांडोळा घेताना आत्मशोधाचा प्रवास करणारी ही कविता आहे. एका कवितेत लहानपणी एका प्रश्नाला उत्तर देणारी मुलगी आहे. जे दिसत नाही पण असतं ते काय, याचं उत्तर ती शाळकरी मुलगी म्हणते हवा. या प्रश्नाचं उत्तर आहे हवा, पण आज मात्र ते उत्तर आहे कविता. आणि हे सर्वार्थाने खरं आहे. ही कविता कवयित्रीच्या आयुष्याला, तिच्या जगण्याला, प्रत्येक पैलूला वेढून टाकणारी आहे आणि त्याचं एक साक्षात रूप म्हणजेच हे भावप्रकटीकरण आहे. ग्रंथाली प्रकाशनाचं अतिशय सुंदर आणि नेटकं असं हे पुस्तक आहे आणि अरुण म्हात्रे सरांची यातली प्रस्तावना ही तर खरोखर कवितेच्या अभ्यासकाने, कवितेच्या प्रत्येक वाचकाने जरूर वाचावी अशीच आहे. की ही कविता वाचताना आपण कुठेतरी अंतर्मुख होतो. अंतःप्रेरणेतनं आलेली ही कविता आहे. एक सहज फूल फुलून यावं तशी सहजपणे फुलून आलेली, मनात दरवळणारी कविता आहे. मला शेवटी एक आवडती कविता प्रतिभाताईंची मला वाचून दाखवावीशी वाटते, कारण अनेक कवितांचे दाखले आता यापूर्वी दिले गेलेले आहेत. अशीच एक सुंदर कविता आहे. तोरण. दारावरची तोरणं सहसा उतरवली जात नाहीत पटकन. दारावरची तोरणं सहसा उतरवली जात नाहीत पटकन. पाकळ्या पाकळ्या होऊन त्यातली फुलं गळून पडतात तोवर सेम तुझ्या माझ्या संवादासारखी. फितूर होत जातो ऋतू सुद्धा. आवडलेल्या फुलांकडून कशी काय अपेक्षा करायची. घुमत राहतो अद्वैताचा ध्वनी. वाऱ्याच्या झोताने तोरणाभोवती मंतरलेल्या दिवसांची आठवण देत.
अतिशय स्पंदनशील अशी कविता. मी मगाशी म्हटलं की ही कविता वाचल्यानंतर कुठेतरी आपल्या मनाच्या गाभ्यात खोल उतरते, ती कुठेतरी तुमच्या अनुभवांना स्पर्श करते, स्वतःच्या अनुभवांना जोडून घेते, आपल्याला जोडून घ्यायला भाग पडते आणि असा एक विशुद्ध सृजन तत्वांचा शोध घेणारी अशी ही कविता आहे. प्रतिभा सराफ यांच्या सर्वच साहित्य प्रकारांमध्ये जो एक प्रामाणिक त्यांची एक अभिव्यक्ती आहे, त्यांचे अनुभव अतिशय प्रामाणिक असतात आणि ते खूप नेमकेपणाने साध्या सोप्या शब्दात त्या व्यक्त करतात. तशाच प्रकारची ही अभिव्यक्ती आहे उमलावे आतुनीच. आज वाचक पीठने मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मला खूप त्यांचे मी आभार मानते. आणि तसंच आज सर्वच चांगल्या वक्त्यांना ऐकण्याची संधी मला त्या निमित्ताने मिळाली. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद सुजाताताई. खूप सुंदर असं तुमचं वक्तव्य झालं. ते शांतपणे प्रश्न उपस्थित करते, संवादी नाते यात जाणवते. त्यांची कविता अनुभवांनी संपृक्त आहे. ही कविता स्वतःशी आपल्याला जोडायला भाग पाडते. विशेषतः अशा सृजन अशा तत्वांचा ही शोध घेणारी कविता आहे. असे आज आपण प्रतिभाताईंच्या कवितांबद्दल वक्तव्य केले. खूप सुंदर आणि सखोल असं आपलं विवेचन होतं. आता आपण ह्या चर्चेच्या शेवटच्या पडावाकडे जात आहोत, पण त्याआधी मी आजच्या आपल्या अध्यक्षा कुलकर्णी मॅडम यांना परत असतील तर 2 शब्द ह्या संपूर्ण चर्चेवरती बोलण्यासाठी आमंत्रित करते. अंजली कुलकर्णी मॅडम. धन्यवाद माधुरीताई. खूप खरोखर एक एखाद्या पुस्तकावरती सर्व बाजूंनी सुंदर चर्चा कशी करता येते ह्याचं एक छान उदाहरण ह्या चर्चेमधून आपल्या घातलं गेलंय. म्हणजे अगदी पहिली कसपटे, साधना कसपटे, योगिता राजकर ह्या आणि नंतर संध्या लगड आणि सुजाता राऊत चौघींनी हे जे उत्तम असं भाष्य केलं, त्याच्यातून खूप वेगळे खरं सांगायचं तर पैलू प्रतिभा सराफ यांच्या कवितेचे समोर आले. आणि मी तर असं म्हणेन की ह्याचे काही 4 लेख जर आपण एकत्र असे कुठे आपल्याला छापता आलेत तर तसंही काही करावं. इतकं चांगलं हे सगळं भाष्य परिपूर्ण अशा प्रकारचं झालेलं आहे. कुठे द्विरुक्ती झाली नाही. म्हणजे आता थोडी द्विरुक्ती होण्याची शक्यता असतेच, परंतु बऱ्यापैकी वेगळे मुद्दे वेगळ्या पद्धतीने आले. तर मी सगळ्यांनाच धन्यवाद देते त्याच्यासाठी. आणि मला इथे अध्यक्ष म्हणून आपण निमंत्रित केलं त्याच्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. अंजलीताई, खरंच आजची जी चर्चा आहे ती कुठेही कंटाळवाणी झाली नाही आणि कुठेही सोडावीशी वाटली नाही. एक शब्द असा ऐकून घ्यावा असा वाटला आपल्याला. आणि जे आपण लेखाबद्दल बोललात तर ते तुम्ही जर आम्हाला लिखाण पाठवलं तर नक्कीच त्याच्याबद्दल आम्ही काहीतरी करू. तसा आमचा मानस आहे सर्वच पुस्तकांवरती ज्या चर्चा झाल्यात त्यांच्याबद्दल पुस्तकं काढण्याचा. पण ह्या 4 लेखांबद्दल आहे आपण संयुक्तरित्या काहीतरी विचार करू शकू असं मी वाचक पीठातर्फे तुम्हाला सांगते. आणि आजच्या आपल्या ह्या सुंदर चर्चेच्या समारोपासाठी आणि आभार प्रदर्शनासाठी मी आमच्या वाचक पीठच्या पुढच्या कवयित्री आहेत मनीषा गायकवाड यांना आमंत्रित करते. मनीषा गायकवाड. मनीषा. नमस्ते मॅडम. नमस्ते, मी मनीषा गायकवाड. नमस्ते. नमस्ते. वाचक पीठ आयोजित 39वी दृक्चित्र मासिक काव्य चर्चेसाठी राहून गेलेल्या कविता 2021 अंतर्गत महिला विशेष वेबिनार मध्ये कवयित्री प्रतिभा सराफ यांचा उमलावे आतुनीच या कविता संग्रहावर आयोजित केलेल्या दृक्चित्र साहित्य चर्चेसाठी उपस्थित असलेल्या सर्व सारस्वतांचे, काव्यप्रेमींचे मी वाचक पीठ तर्फे मनस्वी आभार मानते.
आदरणीय चंद्रकांत दादा भोसले, आदरणीय भास्कर निर्मळ सर आणि इतर सर्व ज्येष्ठांना सादर प्रणाम. ती सोसते रडते कुडते तरीही आनंदाने फुलत राहते. ती सोसते रडते कुडते तरीही आनंदाने फुलत राहते. स्वतः ऊन सोसून अनेकांची सावली बनते. ती एक बाई असते, आई असते, कधी मुलगी तर कधी सासू असते, पण ती एक बाईच असते. स्वतःचे दुःख उरात दडून ती पुन्हा पुन्हा आतून उमलत राहते. या बाईपणाच्या अनेक संवेदनांना शब्दरूप देणाऱ्या आदरणीय कवयित्री प्रतिभा सराफ यांचे वाचक पीठतर्फे शतशः अभिनंदन. या सुंदर काव्यसंग्रहाच्या चर्चेच्या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करणाऱ्या व आपल्या संपूर्ण कार्यक्रमात आपल्या सर्वांना अक्षरशः खिळवून ठेवणाऱ्या सुमधुर आवाजाच्या स्वामिनी कवयित्री माधुरी चौधरी यांचे वाचकपीठ तर्फे विशेष आभार. आमची सखी शर्मिला गोसावी तसेच सर्व उपस्थितांचे वास्तविक परिचय करून देणाऱ्या चतुरस्र कवयित्री प्रिया धारुरकर यांचेही वाचकपीठ तर्फे मनस्वी आभार. आदरणीय कवयित्री प्रतिभा सराफ यांनी अत्यंत मोजक्या आणि समर्पक शब्दात स्वतःच्या काव्यसंग्रहाबद्दलचे मनोगत व्यक्त केले. खर तर स्वतःच्या लेकराबद्दल आई खूप भरभरून बोलते, परंतु त्यांनी तसं न करता आपल्या या काव्यसंग्रहाचे मूल्यमापन करण्याचे किंवा त्याच्याबद्दलचा अभिप्राय मांडण्याची जी म्हणजे इतरांनीच स्वतःच्या शब्दामध्ये त्याचं मूल्यमापन करावं ही भावना मनात ठेवून अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी आपल्या स्वतःच्या काव्यसंग्रहाबद्दल भाष्य केलं. उमलावे आतुनीच या काव्यसंग्रहाबद्दल आपापले अभिप्राय मांडणाऱ्या कवयित्री साधना कसपटे, कवयित्री योगिता राजकर यांचेही आभार. त्यांनी दिलेल्या अभिप्रायातून काव्यसंग्रहातील कवितांचे सखोल दर्शन आपल्याला घडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात उमरावे आतुनीच या काव्यसंग्रहातील भावभावनांचे सखोल दर्शन ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक अंजलीताई कुलकर्णी यांचेही वाचकपीठ तर्फे मनापासून आभार. त्यांनी खर तर आपल्या धीरगंभीर आणि अभ्यासू समीक्षणातून कवयित्रीच्या अंतःकरणातील संवेदनाची जणू अनुभूतीच आपल्याला दिली. अध्यक्षी मनोगत कसं असावं याचं हे एक अतिशय नितांत सुंदर असं उदाहरण आहे. अंजलीताई, तुम्ही अक्षरशः आम्हाला या काव्यसंग्रहाच्या भावभावनांच्या धबधब्यात अक्षरशः ओतप्रोत भिजवून टाकलं. आदरणीय कवयित्री संध्या लगड यांनी देखील कवयित्रीच्या जाणीवांना आणि कलात्मकतेला आणि काव्य प्रतिभेला योग्य न्याय देऊन काव्यसंग्रहाचे समर्पक विश्लेषण केले. कवयित्री व समीक्षक सुजाता राऊत यांनी आपल्या मनोगतातून कवयित्रीच्या सृजनशीलतेचे व जीवनाबद्दलच्या सकारात्मकतेचे सखोल दर्शन घडवले. क्षमा असावी, एक फोन कॉल येत होता. खर तर आजचा हा जो कविता संग्रहाबद्दलचं भाष्य ह्या सर्व सारस्वतांनी आपल्या समोर केलं आहे, त्यातून कवयित्रीने लिहिलेल्या प्रत्येक कवितेबद्दलच्या म्हणजे प्रत्येक शब्दाबद्दलची एक अनामिक अशी ओढ आपण सर्वांनी आम्हाला निर्माण करून दिलेला आहे. वाचकपीठ हे जे कार्य करत आहे, अनेक म्हणजे कवयित्रींच्या शब्द भावना आणि त्यांची पुस्तकं सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जो एक महान कार्य करत आहे, त्यासाठी खरोखर या सर्व आयोजकांचेही मनापासून आभार. पुन्हा एकदा उमलावे आतुनीच या काव्यसंग्रहाच्या वेबिनार चर्चेसाठी उपस्थित आपणा सर्वांचे वाचकपीठ तर्फे मनस्वी आभार आणि पुढील पुस्तकाच्या चर्चेसाठी आणि नव्या पुस्तकाच्या स्वागतासाठी सर्वांना वाचकपीठ तर्फे आग्रहाचे निमंत्रण. धन्यवाद. प्रतिभा सराफ मॅडम, आपलं कॉमेंट. खर तर मला असं म्हणायचं की कविता मी लिहित नाही तर माझ्याकडून लिहिल्या जाते. कधी अस्वस्थता असते मनाची, कधी आनंद असतो, कधी एखादी घटना पाहिलेली असते, कधी आपल्या आयुष्यात घडलेली घटना असते. तर ही अस्वस्थता आपण लिहितो
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या कागदाकडे किंवा ज्या मोबाईलवर टाईप केलेलं असतं त्याच्याकडे पाहतो, तेव्हा खूपदा असा भास होतो की हे आपणच लिहिलेलं आहे का, ही आपलीच भावना आहे का, हे आपलेच शब्द आहेत का. तर ही जी कविता आहे ती अशी आपण बसून लिहित नाही की चला आज दारूबंदीवर कविता लिहूया किंवा बाईवर कविता लिहूया, असं होत नाही. तर ही कविता आपण लिहितो आणि नंतर आपण त्या कवितेकडे पाहतो तटस्थपणे, तेव्हा असं वाटतं की अरे हे कोणी दिलं मला, हे कोणी शब्द दिले, ही कोणी भावना दिली, हे कोणी असं सगळं दिलं मला. तर ही एक वेगळी भावना कवितेविषयीची मला नेहमी वाटते आणि मला नेहमीच माझी कविता लिहून झाल्यानंतर खूप अपरिचित वाटते आणि खूपदा खूप जवळची वाटते, खूप आनंददायी सुद्धा वाटते. आज आजच्या खरं तर कार्यक्रमाच्या सगळ्यांची संदर्भातला आपला कमेंट द्या. वाचकपीठासंबंधी की सगळ्यांच्याच आज आज जो कार्यक्रम झाला त्याबद्दल आपलं मत काय आहे? आपल्याला कसं वाटलंय? अशा तऱ्हेचे कार्यक्रम खरोखरी घडवून आणण्याची गरज आहे. कारण आजकाल वाचन कमी झालेलं आहे आणि वाचकपीठ हे नुसताच एक कार्यक्रम म्हणून आणत नाही. आपण छान नटून थटून सजून इथे बसून कार्यक्रम करत नाही, तर तुम्ही तुमच्या सगळ्या सदस्यांना हे पुस्तक वाचायला देता आणि हा कार्यक्रम जेव्हा तुम्ही युट्यूबच्या स्वरूपामध्ये त्याचं जतन करता, तेव्हा मला नक्की असं वाटतं की तुमची ही चर्चा ऐकून माझाच संग्रह नाही तर कितीतरी संग्रह मोठ्या प्रमाणात विकल्या जात असणार आणि लोक ते संग्रही ठेवत असणार आणि हे जे काही आपण ऐकलं ते परत एकदा त्या वाचून अनुभवत असणार असं मला वाटतं. त्यामुळे वाचकपीठाच्या या कार्यक्रमाचं मला खूप कौतुक वाटतं आणि कवी म्हणून म्हणजे मी सगळे प्रकार लिहित असले तरी खूप समाधान वाटतं की कवितेसाठी तुम्ही हे इतकं मोठं व्यासपीठ दिलेलं आहे आणि तुमच्या ह्या सगळ्या सदस्यांचं पण मला कौतुक वाटतं की ते भरभरून तुम्हाला साथ देतात आणि असे कार्यक्रम अनेक घडत राहावे. अनेक कार्यक्रमांमध्ये मी स्वतः सुद्धा प्रेक्षक म्हणून रसिक म्हणून उपस्थित होते, तर आजचा कार्यक्रम माझ्यावरच असल्यामुळे एक खूप वेगळा आनंद मला झालेला आहे आणि खरोखरी मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. प्रतिभा, अभिनंदन. खूप छान झाला कार्यक्रम. सगळ्यांची वक्तव्य खूप छान होती. संध्या, सगळ्यांचंच खूप छान होतं. सुजाता खरोखर आणि वाचकपीठच्या दोन खूप छान सदस्य चर्चा झाली. खूप बरं सुजाता, वाटलं आज सगळ्यांना भेटून. अगदी अगदी खरंच आहे. सुजाता, संध्या, योगिता राजकर सगळ्यांचं मला खूप आवडलं. खूप बरं वाटलं. राजकर आणि मला कसपटे या दोघींनी पण अगदी व्यवस्थित विवेचन साधना केलं. कसपटे खरोखर खूपच आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने झालं त्याचं हे ते सुद्धा छान वाटलं म्हणजे. आणि सगळेजण जे काही बोलले ना ते सगळं मला लिहून पाठवा तुम्ही. सगळ्यांकडे त्याची ते मला लिहून पाठवा सगळ्यांनी. माझ्यासाठी तो अनमोल ठेवा आहे. बरोबर आहे. खरंच आहे. या वाचकपीठातून आपण काही प्रिया असं करतो का की त्याच्यातनं येणाऱ्या लेखांचं म्हणजे वक्तव्यांचं एक असं काही आपल्याला पुस्तक किंवा असे काहीतरी लेख पण मागवले आहेत आतापर्यंत. बरेचसे लेख आले आहेत पण बरेच आलेले नाहीयेत. त्यामुळे पुढचं जे चंद्रकांत दादांच्या मनात आहे ते अजून पुढे गेलं नाहीये. बरोबर होईल, बरोबर. ते पण त्यांची पुढे कल्पना दाखवलं जाईल. नाही त्यांच्या मनात आहे तर नक्कीच भोसले सरांच्या मनात आहे तर नक्कीच नक्कीच ते होईल. होईल आणि व्हावं. इतकी चांगली गंभीर चर्चा आहे तर त्याला एक अजून शाश्वत स्वरूप आपल्याला त्याच्यामध्ये देता येईल. लिखित स्वरूपात कोणती गोष्ट असणं फार महत्वाची आहे. होय होय अगदी अगदी. नक्कीच. डॉक्युमेंटेशन त्याचं डॉक्युमेंटेशन होत आहे नक्कीच. कार्यक्रमाची छान link वाटलं तर खूप. सगळ्यांना पाठवलेली. अगदी अगदी. फेसबुकवर आपण जे लाईव्ह केलं सगळ्यांना लिंक पाठवली. धन्यवाद सर. थँक्यू. आणि हे सगळं ना सेव्ह असल्यामुळे ना केव्हाही वाचकपीठच्या पेजवर गेल्यानंतर कुठल्याही संग्रहाबद्दल आपण पुन्हा ऐकू शकतो. ते एक खूप छान जमेची बाजू आहे. वा खूपच छान. खूप चांगला हा कार्यक्रम आहे, चांगला उपक्रम आहे आणि बरोबर आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण याचा एक भाग आहोत. अंजलीताईंनी आधी बोलायला घेतल्यावर
थोडस दडपण आलं. सॉरी सॉरी, म्हणजे मला असं जरा मध्ये क्रम चुकवायचा नव्हता, पण मला खूप भीती वाटायला लागली. मगाशी मला म्हणजे टेन्शनच आलं होतं. आता तुम्ही खूप छान बोलणार आणि आता आपण काय बोलायचं नाही नाही, तसं नाही. सगळ्यांचं खूप छान. नंतर तुम्ही सुंदर बोललात दोघी. तू पण छान बोललीस आणि सुजाता ही छान बोलली. काहीच प्रश्न नाही. फक्त मला जरा थोडं, मगाशी मी प्रतिभाला फोन केला की मला असं टेन्शन आलं की आता हे काय होतंय. दिवसभर हे नव्हतं. माझ्या नातीला ड्रॉइंग क्लास ऑनलाईन जॉईन करायचा, तर त्याच्यामध्ये तिला बरेच अडचणी येत होत्या. त्याच्यामुळे मग मला असं वाटायला लागलं, अरे बापरे, आता संध्याकाळी काय प्रॉब्लेम येतो, पण नाही आला. नाही, पण सगळं छान झालं. छान छान झालं. झालं, छान संध्याचला झालं. प्रथमच ऐकलं, छान वाटलं खूप. थँक्यू. हो. खरंच आहे. भेटू पुन्हा सगळेजण. चालेल. नक्की, नक्की. ओके. ओके. अच्छा, सगळ्यांना बाय बाय. बाय. बाय.